नंतर त्याच वेळेला आपण असं म्हणालो होतो, की पितृसत्ता हा जो एक खूप मोठा महत्वाचा भाग आहे, तर तो समजून घेण्यासाठी आपण आजचं सत्र लगेच त्याला जोडून घेतलेलं आहे. जे आज आपल्या सगळ्यांच्या सोबत या ठिकाणी संवाद साधण्यासाठी डॉक्टर मनीषाताई गुप्ते आहेत. गुप्ते या त्यांची सगळ्यात महत्वाची म्हणजे स्त्रीवादी चळवळीतल्या त्या ज्येष्ठ कार्यकर्त्या आहेत आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे, की आपल्या स्वतःच्यासाठी पण, की त्या लहानपणापासून राष्ट्र दलाच्या संस्कारामध्ये वाढलेल्या आहेत. त्यांचे आई-वडील दोघेही स्वातंत्र्य सैनिक होते. स्वातंत्र्य चळवळीची पार्श्वभूमी लाभलेल्या अशा मनीषाताई आहेत, की ज्या आणीबाणीपासून त्यांनी खूप वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या विषयांवरती काम चालू केलं. स्त्रीवादी चळवळीमध्ये त्यांनी खूप वेगवेगळ्या पद्धतीचं अनेक संस्थांच्या सोबत एक मार्गदर्शक म्हणून पण काम केलेलं आहे. शिवाय 1987 साली पुरंदर तालुक्यातल्या माळशिरस या गावामध्ये मासूम या संस्थेची स्थापना केली आणि आजही महिलांच्या सोबत ग्रामीण भागातल्या विशेषतः महिलांच्या सोबतचं जे काम आहे त्याच्यातलं एक आयडॉल असलेलं काम म्हणजे मासूमचं काम समजलं जातं. हे उभं करणाऱ्या मनीषाताई आहेत. अजून एक महत्वाची गोष्ट की समाजशास्त्रामध्ये पितृसत्ता आणि त्याच्याशी संबंधित पितृसत्ता आणि जाती व्यवस्था याच्यामध्ये इभ्रत हा जो एक खूप मोठा मुद्दा झाला आणि ज्याच्यातून ऑनर किलिंगच्या अनेक केसेस घडतात, याच्यावरती मनीषाताईंनी पीएचडी केलेली आहे. महाराष्ट्र फाउंडेशनचा 2004 सालचा पुरस्कार त्यांच्या या सर्व कामासाठी देण्यात आलेला आहे. मी मनीषाताईंना विनंती करतो की त्यांनी त्यांची मांडणी या ठिकाणी चालू करावी. धन्यवाद. जिंदाबाद सर्व साथींना. आणि जसं श्रीकांतने आता म्हटलं तसं मला सेवा दलाकडे आलं का नेहमी घरी आल्यासारखं वाटतं. कारण बाकी तर कोणत्या कविता किंवा गाणी म्हणायच्या आधी साने गुरुजी कथामालेच्या गोष्टी ऐकल्या, टॉल्स्टॉयच्या असतील, इतर कोणाच्या असतील, या धर्मनिरपेक्ष समाजवाद वाढवणाऱ्या सर्व लोकांच्या मध्ये प्रेम वाढवणाऱ्या अशा संस्कारामध्ये साने पहिल्यांदा ऐकणारी म्हणून गेले आणि त्यानंतर मग मोठं झाल्यानंतर साने गुरुजी कथामाला स्वतः चालवली सुद्धा आणि पण सगळं राष्ट्र सेवा दलामध्ये गेलं, त्या शाखेमध्ये गेलं आणि त्यामुळे खूपच मला आनंद होत आहे आज सर्वांच्या बरोबर तुमच्याशी संवाद साधायला. आता श्रीकांतनी मागच्या 2च दिवसापूर्वी भाव या लिंग भावाच्या संदर्भामध्ये आपल्या बरोबर एक खूप छान सत्र घेतलेलं आहे आणि जेव्हा आम्ही दोघं बोलत होतो त्यावेळेलाच असं होतं की आपण हे अशा एक मालिकेसारखं करावं. या कोविडच्या काळामध्ये आपण घरी आहोत तर आपण एक 2-2 तासाचं करावं. त्यानंतर मासूम आणि SM जोशी सोशलिस्ट फाउंडेशन दरवर्षीच शिबिरं घेत असतं. तर यावर्षी जर आपण सेवा दल आणि फाउंडेशन मासूम मिळून जर आपण शिबिर घेतलं पूर्णच, जर लोकांना असा रस वाटला की पितृसत्तेबद्दल जास्त समजून घ्यायची आपल्याला आवड, आपण तसं सुद्धा घेऊ शकतो शिबिर. पण आज आता आपण जे काही टेक्नॉलॉजीशी जसं काही झुंजतोय, जे काही होतोय त्या परिस्थितीमध्ये सुद्धा आपण हे पितृसत्तेच्या आणि जेंडरच्या संदर्भातलं पहिलं सत्र आपण इथे घेऊया. तर पहिला प्रश्न जो आहे, जो आपल्या आजच्या शिबिराचं जे शीर्षकच आहे, ते शीर्षक म्हणजे की जेंडर किंवा लिंग भाव जो आहे याची पितृसत्तेला गरजच काय? किंबहुना लिंगभाव जे आहे, जेंडर जे आहे, हे पितृसत्तेला प्रबळ करतं का? तर हा पहिला प्रश्न जो आहे आपण ह्या 2 तासांमध्ये समजण्याचा प्रयत्न करणार आहोत. उत्तरं मिळणार नाहीयेत आपल्याला, पण आपण प्रश्न जरा चांगल्या पद्धतीने समजून घेण्याचा प्रयत्न करूया. तर श्रीकांतने आपल्याला सर्वांना जेंडर समजून घेताना या दिशेवरून आणलं होतं. आज आता माझ्या सत्रामध्ये आपण दुसऱ्या दिशेने तिकडे येऊया. आपण पितृसत्तेपासून सुरुवात करूया. आता पितृसत्तेची जी व्याख्या आहे ती काही एक नाहीये. पितृसत्तेची व्याख्या जगभरामध्ये खूप वेगळी आहे, कारण पितृसत्तेचं रूप वेगवेगळं आहे. खाप पंचायत हरियाणाची पितृसत्ता वेगळी आहे. जाती व्यवस्थेची जी जात पंचायती बसतात त्यांची पितृसत्ता वेगळी आहे. दुसऱ्या कोणत्या पाश्चात्य देशांमधली पितृसत्ता वेगळी आहे. ग्रामीण आणि शहरी पितृसत्ता वेगळी आहे. तसंच पितृसत्ता आपण जाती व्यवस्थेला धरूनच आपण जास्त चांगली समजू शकतो. वर्ग व्यवस्थेला धरूनच आपण जास्त चांगली समजू शकतो. तसंच आपण विषमलिंगीच असलं पाहिजे. आपण विवाह केलाच पाहिजे, किंबहुना मुलीला विवाहाच्या पलीकडे आयुष्यामध्ये दुसरा पर्याय नाही,
अशा पद्धतीची मांडणी. पुरुषांनी पुरुषांसारखंच वागलं पाहिजे, मुलींनी मुलींसारखंच वागलं पाहिजे. मुलगी जर मुलासारखी वागली तर टॉम बॉय म्हणायचं, मुलगा जर मुलीसारखा वागला तर बायल्या म्हणायचं, हिजडा म्हणायचं. तर हे सगळं काय आहे गौडबंगाल, हे थोडंसं आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. आणि म्हणून पितृसत्तेच्या पासून जर आपण इकडे आलो तर आपण लक्षात घेऊया की पितृसत्ता म्हणजे पित्यांची सत्ता. म्हणजे तुमच्या एका घरातल्या पित्याची सत्ता नाही बरं का. म्हणजे तुमच्या घरामध्ये शक्यता अशी आहे की श्रीकांत ते जे आपल्याला जसं जेंडर म्हटलं तसं वडील घरामध्ये काम सुद्धा करत असतील. शक्यता अशी आहे की आईच सगळं कमावत असेल घरामध्ये. या सगळ्या गोष्टी सुद्धा तुम्हाला दिसून येत असतील. आई जी आहे ही काही प्रकारामध्ये निर्णय सुद्धा घेऊ शकत असेल. वडील जे असतील हे जास्त सॉफ्ट असू शकतात. म्हणजे आपण जरी जेंडर जे आहे लिंगभाव त्याच्याकडे मी परत येते. हे जरी आपण थोडंसं आपण ढकलून पुढे गेलो असलो तरी सुद्धा पितृसत्ता आहे हे आपल्याला कशावरून कळतं? तर आपण नाव कोणाचं लावतो? आपण नाव वडिलांच्या पिढीजात जे असतं हे आपण नाव लावतो. जर समजा 100पैकी जर 90 आपल्याला जर घरं किंवा शेत किंवा जे काही आहे स्थायी किंवा जंगम आपल्याकडे ज्या वस्तू आहेत याची मालकी कोणाकडे असेल तर ती जास्तीत जास्त पुरुषांच्याकडे असणार. बाईच्या शरीरातून निघालेली मुलं कोणाच्या नावावरती तर ती पुरुषाच्या नावावरती. तसंच बाई स्वतः कोणाच्या नावावरती तर ती पुरुषांच्या नावावरती. म्हणजे ही जी सत्ता आहे एकूण सर्व पित्यांची. आता कोणकोणते पिता ह्याच्यामध्ये आले? त्याच्यामध्ये राजकीय पिता आले, ह्याच्यामध्ये सामाजिक आले, ह्याच्यामध्ये सांस्कृतिक आले, ह्याच्यामध्ये आर्थिक आले. हे सर्व जे पिता एकत्रित आहेत. म्हणजे तुम्ही असा विचार करा की जेव्हा द्रौपदी त्याच्यामध्ये हस्तिनापूरच्या राज दरबारामध्ये उभी आहे तेव्हा तिच्या समोर जे सगळे बसलेले आहेत सासरे किंवा एखादी तरुण सून आपल्या गावामध्ये जेव्हा भावकीच्या समोर नवऱ्याच्या भावकीच्या समोर उभी राहते तर त्याला आपण म्हणतो पितृसत्ता. म्हणजे सर्व ठिकाणी एकतर पुरुषांचं प्राधान्य असलं ज्याला आपण पुरुष प्रधानता म्हणतो. एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की पितृसत्ता ही एक आर्थिक व्यवस्था सुद्धा आहे. म्हणजे पितृसत्ता कशावरती टिकून असते तर पितृसत्ता लग्नाच्या अंतर्गत निर्माण केलेल्या कुटुंब व्यवस्थेवरती पितृसत्ता अवलंबून असते. आणि पितृसत्तेचं मूळ ध्येय काय तर खापर पंजापासून पंजाकडे, पंजाकडून आजाकडे, आजाकडून वडिलांकडे, वडिलांकडून भावाकडे, भावाकडून नाताकडे आणि पणतू असेल आणि खापर पणतू असेल. या सर्वांच्या मधली एक ज्याला आपण म्हणतो का कुलदीपक आपला जो आहे किंवा वंशाचा दिवा जो आहे त्या वंशाचा दिवा तेवत राहिला पाहिजे. आणि त्या वंशाच्या दिव्याकडे जे असेल जे काही कमावलेलं असेल ह्या सर्व पिढीच्या ते पुढे गेलं पाहिजे. आणि हे करण्यासाठी कोण लागतं तर त्या घरातलीच बाई तर चालत नाही. त्यामुळे कुठून तरी दुसरीकडून एक बाई आपल्याला आणावी लागते जी आपल्याला हे जे आहे अशा प्रकारे एक न तुटलेली चेन आपल्याला जी आहे एक कुटुंबामध्ये तयार करून देते. ती पण कोणत्या तरी. तर त्यामुळे आपल्याला जी आहे ही बाहेरून येणारी एक व्यक्ती लागते. ती आपल्या आडनावाची असता कामा नये, ती आपल्या ज्या आहे गोत्राची असता कामा नये. आणि ती जी व्यक्ती आहे ती घरामध्ये येऊन तिने हा मुलगा जन्माला घातला पाहिजे. आणि म्हणूनच मुलगी ही परक्याचं धन आणि मुलगा जो आहे हा कुलदीपक. ही आपण पितृसत्तेची जी आहे ही चौकट ही आपण पहिल्यांदा लक्षात घेतली तर मग आपल्याला बाकी सगळ्या गोष्टी लक्षात ये मुद्दा हम थोड़ा सा लिंक कर सकते हैं क्या जी आहे पितृसत्तेची पद्धतीची नियंत्रण काय आहेत ती आपण समजून घेऊया. पितृसत्तेचं पहिलं नियंत्रण म्हणजे स्त्रियांच्या उत्पादनाच्या वरती जे आहे हे कंट्रोल ठेवणं. म्हणजेच कसं की तिने नोकरी करावी की नाही करावी, करावी तर केव्हा करावी. लग्नाच्या आधी करत असेल तर बाई तू लग्न करून आता दुसरीकडे जाशील. जर लग्न झालं असेल तर कोणी इंटरव्ह्यूला आलं तर आता तू लग्न करून दुसरीकडे जाशील. का बाबा आपण तिच्यामध्ये इतकं काय इन्व्हेस्ट करू शकत नाही की तिचा नवरा या शहरामध्ये किंवा गावामध्ये येऊन येईल राहायला. लग्न झालं असेल की ताबडतोब मुलीला प्रश्न विचारला जातो की मग आता काही मूल घेण्याचं काही आहे का, निर्णय आहे का. मूल लहान असेल तर विचारतो तू काम नीट करू शकशील का. पण हे जर मुलगा आला आपल्याकडे कोणीही इंटरव्ह्यूला तर आपण मुलाला विचारतो का की तुझं लग्न यावर्षी ठरलंय का, लग्न झालं असेल तर ह्या वर्षी तुम्ही मूल घेणार आहात का, मूल असेल तर तुला आता घरामध्ये काम करावं लागेल का.
म्हणजे ह्या प्रकारचं जे आपण बघतो ह्या सर्वाच्या वरती स्त्रीच्या उत्पादन क्षमतेवरती कंट्रोल येतो. एवढंच नव्हे तर तिने काम कोणतं करावं, तिने शिक्षिका व्हावं, तिने नर्स व्हावं, ज्याच्यामध्ये घरामध्ये जी सेवा असते तीच सेवा तिने बाहेर द्यावी. फार इतर पुरुषांशी तिचा संपर्क येऊ नये आणि 9 ते 5 मध्ये किंवा जे काही असेल त्या काळामध्ये तिने यावं. डॉक्टर व्हावं, सर्जन होऊ नये. कारण कधी रात्री बोलावलं जातं. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या अशा पद्धतीच्या उत्पादनाच्या वरती तिच्या नियंत्रण ठेवलं जातं. शेतामध्ये ती काम करत असते, पण त्या शेतामध्ये ते जे उत्पादन होत असतं त्या उत्पादनाच्या मालकीवरती तिचा कसलाही हक्क नसतो. शेत तिचं नसतं. अशा पद्धतीचं उत्पादनावरती होतं. एवढंच नव्हे तर ती जे कमावते त्या तिच्या कमाईच्या वरती सुद्धा कोणाचा अधिकार असतो. तर हे पहिलं मोठं नियंत्रण पितृसत्तेचं आणि ते म्हणजे स्त्रीच्या उत्पादन क्षमतेवरती आणि उत्पादकतेवरती जे आहे हे आपल्याला तिचं नियंत्रण पितृसत्तेचं दिसतं. आता दुसरं जे आहे ते तिच्या प्रजोत्पादनावरती. प्रजोत्पादन म्हणजे काय? 2 प्रकारची प्रजोत्पादनं. एक म्हणजे रिप्रोडक्शन ऑफ लेबर ज्याला आपण म्हणतो, की घरामध्ये रोज आयुष्यभर तेच काम करायचं. कसलंही त्याच्यामध्ये प्रमोशन नाही. तुम्ही महिन्याभराचे बिछाने एकत्र घालू शकत नाही. तुम्ही महिन्याभराचा स्वयंपाक एकत्र करू शकत नाही. तुम्ही महिन्याभराची भांडी एकत्र घासू शकत नाही. ही तुम्हाला रोजच अंथरूण, पांघरूण, झाडलोट हे रोजच्या रोज तुम्हाला करावं लागतं. आणि प्रमोशन केव्हा मिळतं? जेव्हा धाकटी जाऊ घरामध्ये येते किंवा सून येते तेव्हाच प्रमोशन होतं आणि तिच्याकडे जातं. पण तुम्हाला फक्त एक मॅनेजरची पोझिशन मिळते. त्याच्या पलीकडे तुम्हाला काही मालकाची पोझिशन त्याच्यामध्ये मिळत नाही. हे झालं रिप्रोडक्शन ऑफ लेबर, ज्याच्यामध्ये बाई सारखं काम करते आणि मुलांना शाळेमध्ये पाठवते, नवऱ्याला जे आहे ते आनंदीत परत कामाला परत पाठवते. या सगळ्या ज्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यामध्ये बाईचं प्रजोत्पादन, कामाचं प्रजोत्पादन. पण दुसरं प्रजोत्पादन जे आहे हे मुलं जन्माला घालायचं. आता आपण अनेक वेळेला जे ते बघत असतो की ते हम आपके है कौन फिल्म आहे, बरोबर आहे. त्याच्यामध्ये ते दीदी तेरा देवर दिवाना जे आहे त्याच्यामध्ये ती माधुरी दीक्षित आहे, ही गरोदर असल्याचं सोंग करते आणि तिची जी मोठी बहीण आहे तिचं डोहाळे जेवण आहे आणि असं खूप मोठा काही रंगीत संगीत नाच बीच असं सगळ्यांना ते फार आवडणारं गाणं आहे. आता मला असा प्रश्न विचारायचा आहे की जर समजा त्या माधुरी दीक्षित जी गरोदर असल्याचं जे ढोंग करते, अविवाहित मुलगी आहे, ती जर खरंच गरोदर असती तर हे डोहाळे जेवण झालं असतं का? नाही ना. तिची सर्व कुटुंबाने आरती कोणत्या पद्धतीची आरती उतरवली असती तुम्हाला माहितीच आहे सर्वांना. आता शरीराला माहितीये का की बाईचं अंड त्या महिन्यामध्ये या क्षणाला फलित झालेलं होतं. ती एखाद्या विषम लिंगी म्हणजे पुरुषाच्या बरोबर तिने त्यावेळेला लैंगिक संबंध ठेवला. पुरुषाच्या शरीरामध्ये आहेत पुरेसे शुक्राणू आणि ते शुक्राणू जे आहेत हे येऊन त्या अंड्याला भेटले तर गरोदर असण्याचे चान्सेस कंटिन्यू करेंगे होण्याचे हम चान्सेस अंतिका? खूप जास्त आहेत. शरीराला कळत नाही की या मुलीचं लग्न झालंय की नाही झालेलं. म्हणजेच काय तर एक झालं बायोलॉजिकल रिप्रोडक्शन, नैसर्गिक रिप्रोडक्शन, ज्याला लग्न माहित नाही आणि दुसरं झालं लग्नाच्या आतच तू जन्माला मूल घातलं पाहिजे. परत तुम्ही जे मागे मी थोड्या वेळापूर्वी पितृसत्तेशी जो संबंध जोडला तो म्हणजे लग्न झाल्यानंतर त्या पुढच्या नवऱ्याच्या घरामध्ये एक अखंड कुलदीपक तेवत ठेवण्यासाठी तिचं जे कार्य आहे तेव्हाच तिने गरोदर असलं पाहिजे आणि तिच्या योनीच्या वरती या हे जे धन आहे तिची योनी किंवा तिचं जे गर्भाशय हे जे धन आहे हे धन त्या परक्याचं आहे, जे जो परका आई वडील आणून देतील आणि त्यानंतर मग ती त्याच्याशी लग्न करेल. तो लग्नाच्या आधी ओळखीचा असेल समाजाला आवडत नाही. तो जातीच्या पलीकडचा असेल तर बिलकुल आवडत नाही. जातीच्या उतरंडीमध्ये जर तो कुठे खालती असेल तर बिलकुलच आवडत नाही. तिकडे मग आपल्याला सर्व इब्रतच्या खालती नावाखालती झालेले गुन्हे आपल्याला दिसून येतात. सैराट उदाहरणार्थ सैराट आपण म्हटलं तर तिकडे का मारलं जातं त्यांना तर एक सो कॉल्ड वरच्या घरातली जी मुलगी आहे ती सो कॉल्ड एका खालच्या मुलाच्या बरोबर जे आहे हे विवाह करते, लैंगिक संबंध ठेवते, मूल जन्माला घालते. तर हे सर्व पितृसत्तेमध्ये आणि जातीनिहाय पितृसत्तेमध्ये हे पूर्णपणे निषिद्ध आहे. म्हणजे हे झालं प्रजोत्पादनाच्या वरती. आता प्रजोत्पादनामध्ये जर पाहिलं आपण की शासन जे आहे याच्यामध्ये सुद्धा बऱ्याच प्रकारची पितृसत्ता आहे. पहिलं तर लग्नाचं वय बघा. जर मुलगा 18व्या वर्षी मतदान करू शकतो तर तो 18व्या वर्षी लग्न का करू शकत नाही? आणि मुलगी 18 वर्षाची आणि मुलगा 21 वर्षाचा
की अशा पद्धतीचा जो विरोधाभास आपल्याला दिसून येतो, त्याच्यामध्येच मुलगा जो आहे हा किमान ग्रॅज्युएट किंवा इतके वर्ष शिकलेला पाहिजे, त्याला नोकरी असलेली पाहिजे, अर्थार्जन पाहिजे. आणि मुलगी काय, तिचं गर्भाशय फक्त परिपक्व पाहिजे की ज्याच्यामध्ये मूल जन्माला घालू शकतो. म्हणजे आपल्याला काही ज्या गोष्टी आतापर्यंत आपण नुसत्याच गिळल्या, त्या आता आपल्या घशात अडकल्या पाहिजेत. की नेमकं ह्या पद्धतीची तफावत का केली जाते की 3 वर्षांनी तो मोठ्या लग्नाच्या वेळेला असला पाहिजे. पगारही त्याचा जास्त पाहिजे. आता जगातल्या जर सर्व पुरुषांना आपण रांगेत उभं केलं आणि सर्व स्त्रियांना आपण रांगेत उभं केलं, तर प्रत्येक पुरुष प्रत्येक बाईच्या पेक्षा उंचीने मोठाच असतो, जास्तच असतो का? नाही. तो तिच्यापेक्षा वयाने जास्तच असतो का? नाही. तो तिच्यापेक्षा जास्त कमवत असतो का? नाही. पण आपण जोड्या कशा लावतो? आपण जोड्या उंच स्त्रीच्या त्याच्या मनाने कमी उंच असलेल्या मुलीशी लावतो. जास्त कमावणाऱ्या मुलाचा जे आहे कमी कमावणाऱ्या मुलीशी लावतो आणि जास्त वयाने असलेल्या मुलाचं लग्न आपण वयाने कमी असलेल्या मुलीच्या बरोबर लावतो. म्हणजे आपण विवाह व्यवस्थेमध्ये जेव्हा दोघं जातात त्याच वेळेला आपण एक उतरंड निर्माण करतो ज्याच्यामध्ये मुलाच्याकडे पैसे जास्त असणार म्हणजे निर्णय प्रक्रिया त्याच्याकडे जास्त असली पाहिजे. अशा पद्धतीची ही विवाह व्यवस्था आहे आणि याच्यासाठी आपल्याला पूर्ण 1-2 तासाचं परत शिबिर घ्यायला लागणार आहे की पितृसत्ताक विवाह व्यवस्था आली कुठून आणि ती पितृसत्तेला कशी प्रबळ करते. तर मग ह्या प्रजोत्पादनाच्या याच्यामध्ये जर समजा लग्नाच्या नंतर लग्न झालं रे झालं, गुड न्यूज कधी देणार, गुड न्यूज कधी देणार, हे म्हणजे अरे गुड न्यूज काय, मुलं बघायची या दोघांनीच बघायचे आणि तिने 90% जास्त बघायचे. पण वर्षभराच्या आतमध्ये जो मूल नाही झालं, 2 वर्ष मूल नाही झालं, 3 वर्ष मूल नाही झालं, तर घरामध्ये कुजबूज सुरू होते. कारण तिचं मेन काम काय आहे? आई वडिलांची सेवा करणं, घरामध्ये काम करणं आणि मुलगे जन्माला घालणं. प्रत्येक वेळेला परीक्षा माणूस पास होत नाही. त्यामुळे ते 2 मुलगे जन्माला घालत असताना मध्ये मध्ये फेल जेव्हा जेव्हा होते तेव्हा तिला मुली होतात. आणि ते जे आहे ते ठीक आहे, एखादी मुलगी मध्ये झाली तर हरकत नाही. पण मुलीच झाल्या आणि मुलगे नाही झाले तरी सुद्धा एका पद्धतीने त्याला चाइल्डलेसनेस किंवा आपण मूल नसल्याच्याच दशेमध्ये ती बाई असते. सरकार कसं बघतं, 2 मुलांच्या नंतर 3रं मूल जन्माला घातलं तर तुमचं रॅशन कार्डवरती त्या 3ऱ्या मुलाचं नाव नाही. तुम्हाला जे काही गरोदरपणाची आणि मातृत्वाची जी रजा आहे ती मिळणार नाही. पहिल्यांदा आपल्या देशामध्ये 2 ते 3% बायकांना सुद्धा बाळंतपणाची रजा नाहीये. ती 100% करायच्या ऐवजी ज्यांना आहे त्यांच्याकडून काढून घेण्याचा, म्हणजेच मी वेगवेगळे पितृसत्तेचे पैलू जे आहेत हे इकडे सांगते. म्हणजे झालं प्रजोत्पादनावरती. आता 3रं जे झालं ते म्हणजे तिच्या भ्रमणावरती आणि तिच्या निर्णय प्रक्रियेवरती. जर ती इकडे तिकडे जायला लागली तर ती काय करेल? आपला मित्र शोधेल, जातीच्या बाहेर लग्न करेल. जसं आंबेडकर म्हणतात की कास्ट इज एंडोगॅमी आणि एंडोगॅमी इज कास्ट. एंडोगॅमी म्हणजे एकाच जातीमध्ये एवढ्या ही जर जात असेल तर इतक्या इतक्या कुळांच्या मध्ये आपण फक्त आपल्या मुलीचं लग्न करून देऊ शकतो. ह्याला एंडोगॅमी म्हणतात. आंबेडकर असं म्हणतात की जाती व्यवस्था जी आहे कशावरून होते, तर तुम्ही मुलींना कुठून घेता आणि मुलींना कुठे देता ह्याच्यावरून ही जाती व्यवस्था टिकून असते. आणि ही एंडोगॅमी कशामुळे होते, तर जात आहे म्हणूनच त्याच्या अंतर्गतली सबकास्ट आहे. तर हे जे आंबेडकरांचं आपल्याला विसरून चालणार नाही की त्यांनी जात आणि पितृसत्ता याचा संबंध कसा खूप महत्वाचा लावला. आणि परत फुले जे म्हणतात की स्त्री शूद्राती शूद्र, हे जे आहे ना, घरातलं काम कोण करणार, झाडलोट कोण करणार, हे सगळे फुलेंचं असं म्हणणं आहे की प्रत्येक जातीच्या घरामध्ये एक शूद्र आहे आणि ते शूद्र ज्याला कसली मालकी नाही त्या घरामध्ये, आणि म्हणून स्त्री जी आहे ही शूद्राती शूद्र. परत आंबेडकर असं म्हणतात, आणि तुम्ही 1-2 मिनिटांनी तिकडे येणार आहे, की स्त्री हे जातीचं प्रवेशद्वार. तुम्ही 1-2-3 मिनिटं ह्याच्यावरती विचार करा, मी या वाक्याकडे परत येणार आहे. स्त्री हे जातीचं प्रवेशद्वार, हे आंबेडकरांनी का म्हटलं असेल. तर तिला निर्णय प्रक्रिया मग तिची होता कामा नये. त्यानंतर तिचं भ्रमण फार वाढता कामा नये. शाळा लांब आहे, बंद करा. रस्त्यावरती छेडखानी झाली, बंद करा. हे सगळं कशासाठी? तर तिच्या महत्वाचा जो एक मोठा कंट्रोल आहे तो म्हणजे तिच्या लैंगिकतेवरती कंट्रोल. इकडे आता मी आंबेडकरांना जोडते की ही जी योनी आणि गर्भाशय मगाशी मी म्हटलं, हे जर त्या परक्याचं धन असेल ज्याच्याशी नंतर तुमचा विवाह होणार आहे, तर मग ह्याच्यावरती कोणीही जो आहे हा पहिल्यांदा डाका घालू नये. हा सर्वात महत्वाचा प्रश्न. आणि म्हणून स्त्रीच्या लैंगिकतेच्या वरती लग्न व्हायच्या आधी आईचं सगळं लक्ष असतं. पाळीने आली, पाळीने आली, पाळीने आली. अनेक वेळेला कॅल्शियम कमी असतं, रक्त कमी असतं.
पण पाळी नाही आली म्हणून तिला बदलायला सुरुवात करतात. तू कोणाशी बोलली का? हो बोलले, बदला. तिला माहित पण नसतं तुम्ही तिला कशासाठी मारताय. पण लग्न झाल्यानंतर सासरचे लोक, याही महिन्यात पाळी आली, याही महिन्यात पाळी आली. अनेक वेळेला आपल्या ठिकाणी नवऱ्याच्या बरोबर संबंध ठेवल्यानंतर केसावरून अंघोळ करावी लागते दुसऱ्या दिवशी. नहावं लागतं. कितीतरी कंट्रोल्स नवरा बायकोच्या लैंगिक संबंधांच्या वरती सुद्धा कुटुंबामध्ये ठेवले जातात. का तर समजा या महिन्यामध्ये तिचं नवऱ्याशी जर कोणताही संबंध आला नसेल, तर मग तिची पाळी का चुकली ह्या वेळेला, म्हणजे मग काहीतरी कुठे काही प्रॉब्लेम आहे का हे बघण्यासाठी. तर अशी जर तुम्ही तुमच्या आता तुम्हाला एक जर पाहिजे असेल, याच्यामध्ये जर काही गृहपाठ पाहिजे असेल, तर तुमच्या सर्व ठिकाणी असे कोणकोणते तुम्हाला दिसतात वेगवेगळे कंट्रोल्स लैंगिकतेच्या वरती, प्रजोत्पादनावरती, हे तुम्ही जाऊन पुढच्या ह्याच्यामध्ये बघू शकता. पाहिलंही असेल ते तुम्ही, आपण जेव्हा चर्चेला उतरू तेव्हा चर्चेमध्ये तुम्ही ते सगळं आणू शकता. आता जर समजा तुम्हाला या सर्वांच्या वरती कंट्रोल ठेवायचा असेल, उत्पादन, प्रजोत्पादन, लैंगिकता, निर्णय प्रक्रिया आणि तिचं भ्रमण, मग तुम्हाला काय करावं लागेल? तुम्हाला तिला आयुष्यभर कफल्लक ठेवलं पाहिजे. जर तिच्या हातात स्वतःचा पैसा आला तर ती तुमचं का बरं ऐकेल? आणि म्हणून आपल्याला इकडे कुटुंब व्यवस्थेकडे यावं लागतं, की कुटुंब व्यवस्थेमध्ये सर्वात मोठं मॅन्युफॅक्चरिंग पितृसत्तेचं होतं. कारण कुटुंब व्यवस्थेमध्येच हे जे आहे हे अबाधित हा वंशाचा दिवा पुढे गेला पाहिजे. आणि म्हणून मग कुटुंब व्यवस्थेवरती सर्वात मोठी जबाबदारी असते पितृसत्ता चालवून ठेवण्यासाठी. आता तुम्ही विचार करा, जर 25 वर्षाची जर कोणी एखादी मुलगी झाली असेल आणि तिच्यावरती तुम्ही जर डायरेक्टली निर्बंध टाकले, तर ती ऐकेल का? ती नाही ऐकणार. मग तुम्हाला केव्हापासून सुरुवात करावी लागेल? तुम्हाला सुरुवात करावी लागेल ती 1 वर्षाची असल्यापासून. इकडे जाऊ नको, 2-3 वर्षाची असताना चड्डीशिवाय तू का फिरली? तिसरं जोरात का हसली? पाय फाकून बसू नको, झाडावर चढू नको, सायकल चालवू नको, सहनशील हो. या सगळ्या गोष्टी तिला शिकवल्या जातात. आता शिकवलं मी का म्हणते? शिकवलं हेच म्हणजे जे श्रीकांतनी आपल्या बरोबर परवा घेतलं ते सेशन जेंडरचं जे शिकवलं गेलंय. सामाजिक संरचनेतून जे शिकवलं गेले त्याला आपण लिंगभाव म्हणतो. आता तुम्ही विचार करा, 3 महिन्याची 2 मुलं आहेत आणि त्यांना जर भूक लागली आहे, आई त्यांना छातीवरती पाजते, जुळी आहेत समजा तुम्ही. तर जी मुलगी आहे, मुलाला समजा आईने पहिल्यांदा घेतलं पाजायला, तर मुलगी कमी रडते का भूक लागल्यानंतर? नाही, ती तेवढंच रडते. 1 वर्षाची जुळी झाल्यानंतर जर तुम्ही दोघांना खेळणी दिलीत, तर प्रत्येक वेळेला ती भावाला खेळणं देते का? खाऊ जर दोघांना दिला, तर प्रत्येक वेळेला ती भावाला देते का? नाही. कधीतरी देईल, कधीतरी त्याच्या हातातलं ओढून घेईल, कधीतरी दोघं मजेमध्ये एकमेकांचं खातील, कधीतरी भाऊ प्रेमाने तिला देईल. हे तुम्हाला सगळं नैसर्गिकरित्या दिसेल. मग हे जर सगळं नैसर्गिक असेल, तर 25 वर्षाची मुलगी आपल्या माहेरच्या प्रॉपर्टीच्या वरती आपला हक्क का सांगत नाही? तर तिला लहानपणापासून शिकवलेलं असतं, हे घर जे आहे हे त्याचं आहे. खेळता खेळता सुद्धा भाऊ बहिणीला म्हणतात, हे घर माझं आहे, जास्त बोलायचं नाही. हे सगळं माझं आहे, हे जास्त बोलायचं नाही. आणि सगळे हसतात, कसं गोड 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 चाललंय. तर हे जे सगळं जे जेंडर आहे, की तू लहानपणापासून तू कसं असलं पाहिजे, मुलांनी कसं असलं पाहिजे, निर्भीड असलं पाहिजे, त्याला जगाशी सामना देता आला पाहिजे. त्याच्यावरती सुद्धा कंट्रोल्स आहेत. त्याला रस्त्यावरती भूताची भीती वाटते रात्री, पण तू गेलं पाहिजे. त्याला बाहेर जाऊन शिकलं पाहिजे, त्याला सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे, त्याला अर्थार्जन केलं पाहिजे. हे सगळे मुलांच्या वरती सुद्धा आहेत कंट्रोल्स. पण लक्षात ठेवा, हे जे जेंडर आहे, लिंगभाव ज्याला आपण म्हणतो, याच्यामध्ये मुलीच्या वरती जे संस्कार होतात, हे सर्व तिची जी आहे शक्ती, तिची असलेली जी असलेली ज्याला आपण पॉवर म्हणतो, सत्ता, ही सत्ता देऊन टाकण्यासाठी तिला जेंडरिंग केलं जातं तिचं. आणि मुलाचं त्याच्याकडे सत्ता बळकावण्यासाठी आपण त्याला शिकवतो. म्हणजे जरी लहानपणी दोघांच्या वरतीही अन्याय होत असेल, तरी सुद्धा मोठं झाल्यानंतर जेंडरचा जो परिणाम आहे, हा मुलांना जास्त फायदा आणि मुलींना कमी फायदा असा होतो. आता ह्याच्यामध्ये दुसरं एक जे केलेलं आहे पितृसत्तेने, जी दुफळी केलेली आहे, ती म्हणजे खाजगी आणि सार्वजनिक, ज्याला इंग्रजीमध्ये प्रायव्हेट डोमेन आणि पब्लिक डोमेन असं म्हणतात. म्हणजे मुलीने कुठे असलं पाहिजे, तर खाजगीमध्ये असलं पाहिजे. मुलगा कुठे असेल तर तो सार्वजनिक ठिकाणी तो असला पाहिजे. आणि खाजगीमध्ये मालकी सुद्धा त्याचीच आहे. म्हणजे मुलगी जर समजा संध्याकाळी घराबाहेर असेल, कारणाशिवाय घराबाहेर का होती? बलात्कार झाला तर त्याला काय हक्क होता बलात्कार करण्याचा कोणी विचारत नाही. परंतु ती त्या वेळेला तिकडे काय करत होती?
म्हणजे कामाशिवाय बाईने घराबाहेर पडायचं नसतं आणि काम संपलं रे संपलं का ती आतमध्ये असली पाहिजे. घराच्या बाहेर ती दिसता कामा नये कामाच्या शिवाय. म्हणजे पहिलं तिचं कुठे आहे स्थान आणि अंतिम स्थान तर घराच्या स्त्रियांच्या आयुष्यामध्ये कृत्रिम, खासगी आणि सार्वजनिक असं तयार झालेलं आहे. ज्याला प्रायव्हेट आणि पब्लिक डोमेन्स आपण म्हणतो. आणि बाईनी कारणाशिवाय बाहेर असता कामा नये. मग बलात्कार झाला की ती त्यावेळेला बाहेर काय करत होती हा सारखा प्रश्न. आणि म्हणून काय होतं की देशामध्ये कोणतेही आता आपलं जर पाहिलं राज्यघटना आपली पाहिली तर जगामधल्या अतिशय उत्कृष्ट राज्यघटनांपैकी आपली एक राज्यघटना आहे. आणि मानवाधिकारांशी सुद्धा खूप संलग्न अशी आपली ही राज्यघटना आहे. पण राज्यघटनेतले जे त्याच्यातून कायदे निर्माण होतात ते कायदे घराच्या आतमध्ये येतात का? प्रत्येक वेळेला येतात असं नाही. म्हणजेच एखाद्या विधवा स्त्रीने सुद्धा तर विधवा तुम्ही बघा आयडेंटिटी काय आहे. कोणी पुरुष चालत असताना आपण असं म्हणतो का विधूर चाललाय किंवा त्याच्या शरीरावरती आपल्याला तो विधूर आहे आपल्याला दिसतं का? पण बाईच्या शरीरावरती लग्नही दिसलं पाहिजे आणि नवरा जिवंत नाही हे सुद्धा आपल्याला कायम दिसलं पाहिजे. पण आता परत मी इकडे सांगते की नवरा गेलेल्या एखाद्या बाईनी आपल्या मुलांना वाढवलं तरी 18 वर्षाचा मुलगा झाला की टणकन उडी मारून वरती जाऊन तो कुटुंब प्रमुख होऊन तिकडे जातो. हे का बरं रेशनवाले करतात? लग्नाच्या नंतर तुम्ही नाव बदललं नसेल तर तुम्हाला का बरं कागदपत्र सगळी जे आहेत हे मिळवण्यासाठी त्रास होतो? म्हणजेच हे जे सगळं बाहेर जे कायदे आहेत हे आतपर्यंत येत नाही. रस्त्यावरती मला कोणी जर मारहाण करत असेल तर गर्दी जमेल ते काय करते की नाही हा दुसरी गोष्ट. पण जर कोणीतरी म्हटलं अरे तो तिचा नवरा आहे, ते तिचे नाही वडील आहे, तिचा भाऊ आहे, असं जर कोणी म्हटलं तर मग मात्र ताबडतोब सर्व गर्दी जी बाजूला होते. जणू काही मी या देशाची नागरिक त्यानंतर राहत नाही. आणि म्हणून बाहेरचे जे कायदे आहेत हे जो उंबरा आहे ज्याला उंबरठा म्हणतो आपण त्या उंबरठ्याला तिकडे येऊन ते ठेच खातात आणि बाहेर असलेले जे काही सर्व चांगले जे कायदे आहेत ते आतमध्ये यायला कचरतात आणि आतमध्ये जे होतं ते बाहेर यायला शक्य होत नाही. म्हणजे आता आपण जे अनेक जण आजच्या ह्या कॉलवरती जे असतील सगळे आपण अनेक जण ते कौटुंबिक हिंसाचाराबद्दल काम करत असतो. जेव्हा आपल्याकडे बाई येते तेव्हा कुटुंब काय म्हणतो तिने इज्जत घालवली. म्हणजे 4 चौघांच्यात बोललं की इज्जत जाते. जेव्हा त्यांनी तिला मारलं तेव्हा कुटुंबाची इज्जत केली नाही. पण जेव्हा तिने तिची वाच्यता केली त्या कौटुंबिक हिंसाचाराची तेव्हा कुटुंबाची इज्जत जाते. तर हे जे दोन आहेत हे आपल्याला खूप लक्षात घ्यायला पाहिजे. तर आता मी आतापर्यंत जे केलं होतं ह्याला आता मी एक 2-3 नवे मुद्दे जोडणार आहे आणि त्यानंतर मग आपण चर्चेला घेणार आहोत. तर आता आपण पहिल्यांदा समजून घेतलं की पितृसत्ता जी आहे हिची नियंत्रणं त्याची काय आहेत नियंत्रणं. ही पितृसत्ता जी आहे जात व्यवस्था, वर्ग व्यवस्था, विषम लिंगवाद म्हणजे मी माझ्या लिंगाच्या म्हणजे मी मुलगी आहे तर मी एका मुलीच्या प्रेमात पडू शकत नाही. मला विषम लिंगीच असलं पाहिजे. अविवाहित राहिले तर विचारलं जातं लग्न झालं नाही का? कारण मुलगी लग्न करत नाही, मुलीचं लग्न होत असतं. या ज्या सगळ्या अशा पद्धतीचे माझ्यावरतीचे निर्बंध घातले जातात, या सर्वांच्या वरती मला जर समजा मी व्हीलचेअर वरती असेल आयुष्यभर, तर मग जणू काही माझ्यामध्ये कोणतेही लैंगिक मला नीड्सच नाहीयेत, गरजाच नाहीयेत किंवा येता जाता कोणीतरी जे आहे त्याच्यावर त्यांनी माझ्यावरती हात मारून जाणे, अशा पद्धतीचं किंवा नवरा लवकर जर मेला एखाद्या बाईचा, तर त्यानंतर जणू काही तिला कोणत्याही लैंगिक गरजा नाहीयेत किंवा आई बनण्याचं तिला कसलाही त्यानंतर अधिकार राहत नाही. ह्या पद्धतीची सगळी जी दांभिकता आहे हे आपण पाहिलं या पितृसत्तेमध्ये का? तर जे त्या कुटुंबाचं जे बीज आहे, ते बीज जे आहे अबाधित खालती गेलं पाहिजे आणि त्या बीजामध्ये कोणती दुसरी भेसळ होता कामा नये म्हणून ही पितृसत्ता आहे. आणि ते असण्यासाठी आपल्याला लिंगभाव म्हणजे जेंडर निर्माण करावा लागतो. कारण जेंडर जो आहे लिंगभाव हा जो आहे हा पितृसत्तेला प्रबळ करत असतो. पितृसत्तेला आणखी बरंच काय काय आहे. पण आजच्या सत्रात आपण फक्त जे जेंडरशी घेणार आहोत. मग आता दुसरं आहे की आपण पहिल्यांदा आता हा विषय इकडे सोडून आपण दुसरीकडे जाऊया की अनेक वेळेला मी मुलगी असताना मला असं वाटतं की मी मुलगी नाहीये पण मी मुलगा आहे किंवा मुलगा म्हणून जन्माला आला त्याला मी विचारलं नाही तू मुलगा आहेस का रे? मी पेढे वाटले मुलगा झाला मुलगा झाला मुलगा झाला म्हणून. पण 10 वर्षाचा 15 वर्षाचा तू झाल्यानंतर त्याला असं वाटतं मी मुलगा नाही नेमकं कोण आहे मला माहित नाही पण मी मुलगा नक्की नाहीये. तर ह्याला जे आपण म्हणतो विभिन्न लिंगी म्हणजेच ट्रान्सजेंडर ट्रान्सपोर्ट म्हणजे दुसऱ्या बाजूला वाटणं. याच बाजूला मी असेल तर मला CIS सिस म्हणतात आणि जर मला दुसरीकडेच वाटत असेल तर त्याला ट्रान्स हे ऑर्गॅनिक केमिस्ट्री मधून हे दोन शब्द आलेले आहेत. तर त्यामुळे एकतर लोक ट्रान्सजेंडर असू शकतात
मग आता कोणतरी म्हणेल मग तो लिंग भाव आहे, मग तो पितृसत्तेला कसा करतो? तो लिंग भाव नाहीये, तो ती लिंग ओळख आहे. म्हणजे मगाशी मी जसं म्हटलं तसं मुलगी मुलासारखी वागली तर टॉम्बॉय, मुलगा मुलीसारखा वागला तर बायल्या किंवा हिजला. पण जेव्हा या सगळे जे भाव आहेत माझे, जे स्वभाव आहेत, हे लिंग निरपेक्ष होतील, म्हणजे मुलगा असा वागला पाहिजे असं समाजात राहणारच नाही, किंवा मुलगी अशी वागली पाहिजे हे जेव्हा समाजात राहणारच नाही, म्हणजे त्या पद्धतीचं सामाजिक जे आहे निर्मिती जेंडरची, लिंगभावाची जेव्हा नसेल, तेव्हा मी मुलासारखी वागते की मुलीसारखी वागते हा प्रश्न जो आहे, हा त्याला तिकडे जो आहे त्या प्रश्नालाच अर्थ राहणार नाही. आणि म्हणून लिंग ओळख ही या लिंगभावाच्या पासून थोडीशी वेगळी होती. दुसरं म्हणजे मी विषमलिंगी का असलं पाहिजे, तर त्याच्यामधून प्रजोत्पादन झालं पाहिजे. त्याच्यामधून माझं ज्या घरामध्ये लग्न केलं जातं, त्या घरामधला जो जो आहे दिवा, अम, अ, अ, वारस जो आहे, तो जो कुलदीपक तो मी जन्माला घातला पाहिजे. आता आपण ज्या वेळेला मुलं जन्माला येतात त्याबद्दल सुद्धा मला एक सांगायचंय, की मुलं जेव्हा जन्माला येतात तेव्हा आपल्याला असं वाटतं की फक्त मुलगा आणि मुलगी म्हणून जन्माला येतात, असं नाहीये. अनेक वेळेला इंटरसेक्स म्हणजे ज्यांच्यामध्ये बहुलिंगी अशी सुद्धा व्यक्ती जन्माला येतात. परंतु त्याच वेळेला कोणी असं म्हणत नाही, की मनीषा अगं कोणाला तरी 5 वर्षापूर्वी असं झालं होतं मूल, त्यांना तू फोन कर, त्यांच्याशी जरा तू बोल. त्या एवढुशा 24 तास आधी जन्माला आलेल्या मुलाच्या वरती ऑपरेशन करून काहीतरी जे आहे तिकडे असं तर धोपट काहीतरी करून त्याला एक असं लिंग जोडून दिलं जातं. कारण आपण पण काय करतो, मूल जेव्हा होतं तेव्हा आई जिवंत आहे किंवा मेली हे विचारायच्या आधी काय विचारतो, काय झालं? अरे काय होणार आहे? कुत्र्याचं पिल्लू होणार आहे का मांजराचं पिल्लू होणार आहे? माणसाचंच होणार आहे ना. पण आपल्याला काय पाहिजे असतं, मुलगा आहे का मुलगी, म्हणजे पास की फेल एवढं आपल्याला पाहिजे असतं. आता तुम्ही मला विचारलं बाळाच्या डोळ्याचा रंग काय? मी म्हणेन अजून कळला नाहीये. बाळ डोळे मिटून झोपले. बाळाचं नाक कोणासारखं आहे? नंतर सांगते मी. पण जर तुम्ही विचारलं मला मुलगा आहे की मुलगी आहे, मी सांगू का की मी उद्या सांगते? त्यामुळे इतकं प्रेशर येतं त्या आई-वडिलांच्या वरती जे हॉस्पिटलमध्ये असतात, की अनेक वेळेला मूल जन्माला आलंय याची अनाउन्समेंट सुद्धा समाजामध्ये केली जात नाही आणि त्या एवढुशा बालकावरती. आता तुम्ही मला सांगा 24 तासाच्या आधी एका कोणाच्या तरी शरीरावरती, एवढुशा बाळाच्या शरीरावरती एक इरिव्हर्सिबल सर्जरी करणं, ज्याच्यामधून परत काही बदल करता येणार नाही असं शरीर बदलणं, म्हणजे बाल अत्याचार आहे की नाही हे तुम्ही विचार करा. सद्विवेक बुद्धीने आणि तुम्ही हे विचारा. का बरं आपण इंटरसेक्स मुलं नाही वाढवू शकत? का आपण मुलं ज्यांना मुलग्याला वाटतो मी मुलगी आहे, मुलीला वाटतं मुलगा, आपण का नाही करू शकत? आपण पालक आहोत ना. आपलं प्रेम असलं पाहिजे ना. आपण आपल्या मुलांवर प्रेम करत असतो ना. मुलग्यावर, मुलीवरतीच फक्त प्रेम नसतो करत ना. आपण मुलांवर प्रेम करत असतो. तर हे सगळं जे आहे हे सुद्धा पितृसत्तेला हे 2 खोके जे आहेत हे फार आवश्यक असतात. मुलगा, मुलगी, पुरुष, बाई. पुरुषाने पुरुषासारखं वागा, बाईने बाईसारखं वागा. ठरवून दिलेल्या पुरुषाशी ठरवून दिलेल्या बाईचं लग्न करून द्या. त्या जातीच्या आतमध्ये एंडोगॅमस, त्याच्यामधून मुलं जन्माला घाला. परत त्यांनी तेच पुढे केलं पाहिजे. याचे 2 खोके असतील तर पितृसत्तेला कंट्रोल करणं जास्त सोपं जातं. पण समजा हे इंटरसेक्स, हे या प्रकारचं इंटरसेक्स, हा मुलगा, ही मुलगी म्हणते मी मुलगा, तो मुलगा म्हणतो मी मुलगी, ही मुलगी मुलावरती प्रेम नाही करत, मुलीवरती करते किंवा दोघांवर करते, मुलगा मुलावरती प्रेम. हे जे आहे पितृसत्तेला कंट्रोल करणं शक्य नाही. आणि म्हणून फक्त एकच फूल या पूर्ण ताट्यामध्ये असलं पाहिजे. दुसऱ्या फुलाचा सुगंध किती चांगला असला, तुम्हाला किती जरी आवडत असला, तरी ते एकच फूल ह्या पूर्ण जगाच्या ताट्यामध्ये असलं पाहिजे किंवा 2च फुलं असली पाहिजे जे एकमेकांना पूरक आहेत. हा पितृसत्तेचा हट्ट असतो. आणि म्हणून आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे की इंटरसेक्स मुलं जी आहेत किंवा ट्रान्स आहेत किंवा जे कोणी एलजीबीटी बीटी क्यू म्हणतो आपण, जे सगळे जे म्हणतो KQI आपण जे म्हणतो सगळे, हे सर्व का समाजाला आवडत नाही, तर पितृसत्तेला कंट्रोल करणं कमी होतं. आता मी शेवटचा हा प्रश्न विचारते, की मग बाई म्हणजे कोण? आणि पुरुष म्हणजे कोण? आता ह्याच प्रश्नांच्या वरती आपल्याला खूप चर्चा करणं आवश्यक आहे. म्हणजे गर्भाशय आहे म्हणून ती बाई का? स्तन आहेत म्हणून बाई का? पुरुष म्हणजे कोण? आक्रमक आहे म्हणून का? तो काही जन्माला आक्रमक आला का? नाही, आपण त्याला आक्रमक केलं. घाबरणारी बाई आहे का? नाही, आपण तिला भित्रट केलं. तर मग बाई कोण आणि पुरुष कोण? मला असं वाटतं ह्या सर्वाच्या पलीकडे जाऊन आपण माणूस कोण या शोधामध्ये जर आपण लागलो तर पुरुषाला पुरुषासारखं
वागणं नव्हे तर एक माणसासारखं वागणं आणि बाईला बाईसारखं न करता एक माणसासारखं वागणं. तर का समाजाचं जे आहे हे इतकं मोठं मन असू शकत नाही की ते ऍक्सेप्ट करू शकतात. आणि म्हणून आपल्याला जर पितृसत्तेशी जर आपल्याला टक्कर द्यायची असेल आणि आंबेडकर म्हणतात तसं आपल्याला पूर्ण निर्मूलन, जसं जातीचं निर्मूलन म्हणतात तसं पितृसत्तेचं निर्मूलन आपल्याला करायचं असेल, जाती व्यवस्थेचं निर्मूलन करायचं असेल, वर्ग व्यवस्थेचं निर्मूलन करायचं असेल, या सर्वाची आपली जी असेल कार्यपद्धती ही एकमेकांना पूरकच असेल. आपण एकमेकांच्या पासून ती जी आहे ही वेगळी करू शकत नाही. आणि शेवटचं जाता जाता जे मला सांगायचंय ते म्हणजे असं की पितृसत्ता घालून आपल्याला मातृसत्ता आणायची का? मातृसत्ता होती का? मातृसत्ता आहे का? हे पुढच्या 2 तासाचं सत्र आहे. परंतु आपल्याला पितृसत्ता दूर करून मातृसत्ता आणायची नाहीये. आपल्याला पितृसत्ता दूर करून समानता आणायची आहे. कारण माणसांच्या नात्यामध्ये आणि विशेष करून जे इतके इंटिमेट सगळे जे लोक आहेत यांच्यामध्ये जर माणसाचं नातं असेल, जर समानतेचं नातं असेल तर कौटुंबिक हिंसाचार होणार नाही. घराच्या बाहेर कमी बलात्कार होतात, घराच्या आत जास्त बलात्कार होतात. घराच्या बाहेर कमी बायका मारल्या जातात, आत जास्त मारल्या जातात. बाहेर जे आहे हे कमी अत्याचार होतात, मुलांच्या वरती घरामध्ये होतात. विचार करा 94,000 फोन कॉल्स आलेले आहेत चाइल्ड हेल्पलाईन वरती 11 दिवसाच्या लॉकडाऊनच्या अंतर्गत. आणि म्हणून आपल्याला जर खरंच समानता आणायची असेल तर आपल्याला पहिल्यांदा माहेरच्या संपत्तीमध्ये मुला मुलींचा आपल्याला वाटा जो आहे समान असला पाहिजे. आणि लग्नाच्या नंतर जे काही त्यांनी कमावलेलं असेल त्या कमाईच्या वरती दोघांचाही जो आहे समान हक्क असला पाहिजे. आणि पुढच्या पिढीचं मुला मुलींचं जी वाढ आहे ती आपल्याला कोणत्याही जेंडर्ड पद्धतीने आपल्याला करायची नाहीये. हे जर आपण केलं तर आपण किमान पितृसत्तेला टक्का देऊ शकतो. आणि मग आंतरजातीय आंतरधर्मीय मैत्री असणं, विवाह असणं हे केल्यानंतर एक सुदृढ लोकशाहीवरती आधारित, धर्मनिरपेक्षतेवरती आधारित, समानतेवरती आधारित आपला जो समाज, एक आपली राज्यघटना जी आपल्याला सांगते कसा असावा समाज, त्या ठिकाणी आपण जाऊ शकतो. मी इकडे थांबते. पूनमताई केसकर आणि त्या असं म्हणतात की लग्न संस्था मोडणे हा पितृसंस्थेची साखळी तोडण्याचा उपाय असू शकतो का? याच्यामध्ये आपण इतर प्रश्न आले नाहीत म्हणून मी हा घेते श्रीकांत. आपल्याला नंतर मग आपण 3-4 एकत्र घेऊ. तर पूनम, लग्न व्यवस्था म्हणजे आता पद्धतीची, आता अशा ज्या पद्धतीची जी लग्न व्यवस्था आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला मनुवादी जे आहे की सालंकृत कन्यादान करणे या पद्धतीची जी सध्या जी लग्न व्यवस्था आहे नक्कीच पितृसत्तेला बळ करते. आपण याच्यामध्ये लग्नाच्या व्यवस्थेला मोडणं किंवा याच्याबद्दल न बोलता मी कुटुंब व्यवस्थेकडे जाते. आज कुटुंब जे आहे कशावरती आधारित आहे? रक्त म्हणजेच कुळ. कुळ, तुमचे वडील कोण होते, तुमची जात कोणती होती, तुमचा धर्म कोणता होता, तुमचं लग्न कोणाशी झालं, तुम्ही कोणाच्या पोटी जन्माला आलात, यावरती जोपर्यंत कुटुंब व्यवस्था आधारित असेल तोपर्यंत ती पितृसत्तेला बळकावते. ज्या वेळेला आपलं कुटुंब व्यवस्था अशी असेल की आपण आयुष्यभरासाठी माहित नाही परंतु किमान आता तरी आपल्याला असं वाटतं की आपण एक कुटुंब आहोत. मग ते लग्नावरती आधारित आहे की नाही, ते तुमच्या वंशावळीवरती आधारित आहे की नाही, ते तुमच्या जातीवर आधारित आहे की नाही, ते तुमच्या धर्मावर आधारित आहे की नाही, ते तुमच्या पंथ, देश, बीज जे काय असेल त्याच्यावरती आधारित आहे की नाही, याच्या पलीकडे जाऊन जेव्हा आपण आपलं कुटुंब ज्याला आपण म्हणू, चोजन फॅमिली ज्याला आपण म्हणू, की चोजन फॅमिली जेव्हा आपण निर्माण करू की नाही त्यावेळेला मग लोकांना लग्न करायचं की नाही करायचं हा त्यांचा वैयक्तिक निर्णय असेल. पण लग्न नाही केलं तर कोणतीही सुविधा किंवा कोणताही हक्क या जगामध्ये त्या व्यक्तीला नाकारला जाणार नाही. आणि लग्न केलं म्हणून कोणत्याही विशेष सुविधा त्या व्यक्तीला मिळणार नाहीत. अशा पद्धतीच्या व्यवस्थेकडे आपण जर गेलो तर मग आपण विवाह केलाय की नाही केलाय हा इश्यू नगण्य. आता एक प्रश्न असा आलेला आहे, ऍक्च्युली 2-3 आहेत. त्यातला एक आहे की स्त्री ही जातीचा प्रवेशद्वार आहे असं जी मांडणी झाली होती त्याच्यावरती त्यांनी पुन्हा विचारलंय की ते कसं आहे म्हणून. दुसरं विचारलेलं आहे की पितृसत्ता टिकवण्यासाठी कायद्याचे कोणते पैलू आहेत, हा एक दुसरा प्रश्न आलेला आहे. एक प्रश्न आहे तो मी आता इथे या विषयाशी संबंधित नाही ठरणार, तो आपल्याला वेगळ्या याच्यात घेणार आहे आपण, की मी ट्रान्स असल्याचं मला कधी कळतं. तर तो पितृसत्तेच्या आत्ताच्या या आपल्या विषयाशी संबंधित नाही. तर तो आपण नंतर खास त्याच्यासाठी एक वेगळं सत्र घेणार आहोत, तेव्हा आपण तो नक्की त्याच्यामध्ये घेऊयात. आता हे 2 मी ठेवतो.
तोही घेऊ शकते चालेल. ना मी श्रीकांत, घेऊ शकते तोही ओके, प्रश्न घेऊ. चालेल चालेल. ओके, तर घ्या तुम्ही. पहिलं जरा परत एकदा मला सांग. पहिलं आहे की स्त्री हे जातीचं प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वार. हा, म्हणजे जेव्हा आता जात व्यवस्था आहे की नाही, जात आणि धर्म याच्यात फरक आहे. मी कोणताही धर्म पाळत नाही, परंतु मी प्रत्येकाचं धर्म पाळण्याचं स्वातंत्र्य मी मान्य करते. त्यामुळे मला हिंदू आणि मुसलमान आणि ख्रिस्ती व्यक्तीशी खूप देणं घेणं आहे, पण मला इस्लाम, हिंदू धर्म किंवा ख्रिस्ती धर्माशी माझं काही देणं घेणं नाही. हा मी एक तिकडे सांगते. पण धर्माच्या बाबतीमध्ये कसं आहे, प्रत्येक धर्माला वाटतं की मी श्रेष्ठ आहे आणि मग इतरांशी ते नेगोशिएट करत असतात. किंवा मेजॉरिटी कोणती आहे आणि मायनॉरिटी कोणती आहे. म्हणजे आपल्या इकडे जे आहे हिंदुत्व जे आहे जास्त आपल्याला धोकादायक आहे. पाकिस्तानामध्ये आपण गेलो तर इस्लामी मूलतत्ववाद जास्त धोकादायक आहे. म्हणजे जे कोणी मेजॉरिटी आहे त्याच्यावरती असतं. म्हणून धर्मामध्ये सलोखा हा आवश्यक आहे. पण जातींच्या मध्ये सलोखा हे असू शकत नाही. जातीचं उच्चाटन करणं आवश्यक आहे. म्हणजे कोणीतरी सवर्ण आहे, कोणीतरी दलित आहे, ते कसे बघा छान छान एकमेकांच्या बरोबर राहतात. ती पहिली पायरी झाली. ती पहिली पायरी झाली की तुम्ही रोटी व्यवहार एकमेकांशी करायला लागलात. पण जातीचं प्रवेशद्वार कसं, तर रोटी बेटी व्यवहार होतो का? आता बघा बिझनेस ऑफ ट्रान्झॅक्टिंग फूड अँड डॉटर्स. बिझनेस आहे हा. लग्नाच्या नंतर तुम्ही प्रेमात पडला नाही तरी कोणाला काही देणं घेणं नाही. तुम्ही कुलदीपक निर्माण केलात ना, बस आहे. ती स्वयंपाकघरात काम करते ना, बस आहे. तुम्ही कमावून आणताय ना, बस आहे. प्रेम विम हे जे आहे सगळं, म्हणून प्रेम विवाहाला समाजामध्ये जे आहे इतकं लांछनास्पद का मानलं जातं की तुम्ही प्रेम कसं काही केलं. तुमचं काम आहे प्रजोत्पादन करायचं. म्हणून जोपर्यंत त्या जातीच्या अंतर्गतच त्या मुलीचं लग्न झालं पाहिजे हा अट्टहास असतो, त्यावेळेला ती जातीचं प्रवेशद्वार होते. म्हणजे जर समजा 500 वर्ष पुढचे किंवा 1000 वर्ष, जसं आम्हाला जयप्रकाश नारायण छात्रयुवा संघर्ष वाहिनीमध्ये मी असताना आम्हाला सांगायचं की जर समजा जाती व्यवस्था आपल्याला इथून मोडून काढायची असेल तर इतके आंतर जाती आणि इतके आंतर धर्मीय विवाह करा की 500-1000 वर्षानंतर या देशात जातच कोणती हे आपल्याला कळता कामा नये. इतकं करा. पण ह्याला एक पितृसत्तेच आहे. समजा मी आंतरजातीय विवाह केला आणि मी नवऱ्याची जात घेतली, मी नवऱ्याचं आडनाव घेतलं, मी आंतरधर्मीय विवाह केला पण मी नवऱ्याचा धर्म स्वीकारला, त्याचं जे आहे ते आडनाव स्वीकारलं, तर मग पितृसत्ता मध्ये येते. आणि जरी आंतरजातीय विवाह झाला तरी जात जात नाही, कारण तुम्ही जी जात आहे ही त्या पितृसत्तेमध्ये पुरून घेऊन येतात. हे आंबेडकर दोन्हीचा संबंध आपल्याला जोडून देतात. जे म्हटलं ना, कास्ट इज एंडोगॅमी अँड एंडोगॅमी इज कास्ट, तर बाईच्या योनीद्वारातूनच जात जी आहे टिकवली जाते आणि म्हणून त्याच्या भोवती कुंपणं घातली जातात. तर जेव्हा आपण जाती व्यवस्थेचं उच्चाटन करू तेव्हाच आपल्या देशामध्ये पितृसत्तेचं उच्चाटन होईल आणि जेव्हा आपण पितृसत्तेचं उच्चाटन करू तेव्हाच जाती व्यवस्थेचं उच्चाटन होईल. आपण आपल्या देशामध्ये या दोघांना वेगळं करूच शकत नाही. आणि जात आणि पितृसत्ता वर्ग व्यवस्थेला पूरक असतात, कारण घरामध्ये फुकट काम करणारी एक व्यक्ती असते आणि दुसऱ्या बाजूला जातीच्या पातळीवरती ज्यांच्याकडे जमीन नाही, ज्यांनी वेठबिगारी म्हणून काम करायचंय, ह्याच्यामधून वर्ग व्यवस्था जी आहे ही सुद्धा काही प्रमाणामध्ये टिकवली जाते. जमीन कोणाची आणि श्रम कोणाचे. आणि म्हणून आपल्याला ह्या तिन्हीच्या बद्दल एकत्र काम करणं खूप आवश्यक आहे. श्रीकांत, दुसरा प्रश्न सांग रे परत. कायद्याचे पैलू पितृसत्ता टिकवण्यासाठी कायदा गृहपाठच आपण करूया आणि आपण बरेच आपण कायदे जे आहेत ते शोधून करूया. साधी गोष्ट आपण घेऊया, गर्भपाताचा कायदा. ठीक आहे. गर्भपाताचा कायदा हा डॉक्टरच्या हातामध्ये आहे की गर्भपात ती बाई करू शकते किंवा करू शकत नाही. नंतर ते जे अर्भक नाही, गर्भ शरीरामध्ये जो आहे बाईच्या, या गर्भामध्ये काही विकलांगता आहे का, तो स्त्रीलिंगी आहे का, तो पुल्लिंगी आहे का, या सर्वाच्या वरती तिला गर्भपाताचा हक्क असावा किंवा गर्भपातापर्यंत तिची पोच असावी की नाही आहे. पण बाईच्या शरीरामध्ये वाढणार जे आहे गर्भ, या बाईच्या बद्दल फक्त तिला मानसिक किंवा शारीरिक त्याच्यामध्ये घोर त्रास होईल एवढं सोडलं तर, म्हणजे आता एक अमेंडमेंट बिल आलेले, फार काही चांगलं नाही येते, पण त्याच्यामध्ये फक्त विवाह ही बाब बाजूला काढून टाकलेली आहे. पण त्याच्यामध्ये सुद्धा मी गर्भनिरोधक घेत होते आणि ती फेल झाली म्हणून मी गरोदर राहिले हे मला सिद्ध करायला लागायचं. म्हणजे समजा मी जर अविवाहित असेल तर मग मला काय सांगायला पाहिजे, मला हेच म्हणायला पाहिजे की मला घोर शारीरिक आणि मानसिक त्रास होतो. का बरं? लग्न माझं झालं नाही म्हणून मी गरोदर राहिले म्हणून मला काही त्रासच झाला पाहिजे का?
किंवा मग पोलीस काय म्हणायचे, माझ्या मनाविरुद्ध जर माझ्याशी कोणी लैंगिक संबंध ठेवला, तो जेलमध्ये जातो की नाही गोष्ट वेगळी, पण माझ्या कपाळावरती आयुष्यभर बलात्कारित म्हणून लिहिलं जातं. पण तरी सुद्धा मी बलात्कारित असेन तर मी समाजाला म्हणू शकते की माझ्या मनाविरुद्ध झालं. पण मी जर माझ्या मनाने संबंध ठेवला तर मात्र मग माझ्यासारखी वाईट बाई या जगामध्ये नाही. आणि म्हणून या पद्धतीचं जे आहे हे कंट्रोल बाईच्या शरीरावरती ठेवला जातो. आणि आपण जर सगळे जर कायदे पाहिले, प्रत्येक कायद्यामध्ये काही पितृसत्ता आहे असं नाही, पण त्याचं जे इंटरप्रिटेशन किंवा त्याचं जे इम्प्लिमेंटेशन होतं, म्हणजे जे आपल्याला रोजच्या पातळीवरती दिसतं. आता मला तुम्ही नाव बदललेलं नाही तर पासपोर्ट घेताना मलाच नाही तर रमेशला सुद्धा रमेशचा पासपोर्ट स्वतःचा मिळवण्यामध्ये कितीतरी त्रास झाला. मग मला सांगावं लागलं पासपोर्ट ऑफिसरला की आपल्या देशाच्या कायद्यात तुम्ही मला सांगा कुठे लिहिलेलं आहे की बाईनी लग्नाच्या नंतर नाव बदललं पाहिजे. कुठेही भारताच्या कायद्यामध्ये लिहिलेलं नाहीये की बाईने लग्नानंतर नाव बदललं पाहिजे. पण ते रोजच्या पातळीवरती मात्र तुम्ही नाव बदललं नसेल तर तुम्हाला त्रास होतो. म्हणजे आपण कायदा जो आहे कायदा करणारे आणि त्यानंतर त्या कायद्याची अंमलबजावणी करणारे हे सगळे त्या कायद्याचे रक्षक होतात. आणि त्याच्यामध्ये अनेक वेळेला जे आहे त्याचे इंटरप्रिटेशन सुद्धा पितृसत्तेमध्ये होऊ शकते. आता जो तिसरा प्रश्न आहे की मी ट्रान्स आहे हे मला केव्हा कळतं, हे त्या व्यक्तीलाच कळतं. अनेक वेळेला आता मी ट्रान्स घेते, ट्रान्स त्या मनाने लवकर इतरांच्या लक्षामध्ये येतं कारण सोकॉल्ड मी जसं म्हटलं तसं ती फार टॉम्बॉईश वागते. बॉय बघा, ती आणि बॉय तो फारच बाईल्या म्हणून वागतो, हे समाजाच्या लक्षात यायला लागतं. आता ट्रान्स म्हणजे पुरुष जो घरामध्ये स्वयंपाक करतो, मृदू असतो, मुलांना आंघोळी घालतो, त्यांची शिशू काढतो, म्हणजे ट्रान्स नव्हे बरं का. तो एक पुरुष आहे जो घरामध्ये बायकोला केवळ मदत करत नाहीये तर घरकाम त्याचं आहे समजून तो घरकामामध्ये स्वयंपाक करतोय. किंवा एखाद्या मुलाला दोरीच्या उड्या माराव्याशा आवडल्या वाटल्या किंवा बाहुलीची खेळावंसं वाटलं किंवा साडी नेसावीशी वाटली म्हणजे तो मुलगा ट्रान्स आहे असं नाही बरं का. ट्रान्स म्हणजे मन माझं जे आहे हे एका पिंजऱ्यात अडकलेला पक्षी आहे. प्रत्येक वेळेला जेव्हा तुम्ही मनीषा आणि ती म्हणता तेव्हा मला त्रास होतो. मला असं वाटतं का मला मनीष म्हणा, मला तो म्हणा, मी ती नाहीये. ही जी तडफड आहे या पक्षाची, माझ्या या हृदयातल्या पक्षाची जी तडफड आहे ते ट्रान्स. आणि ते जे आहे त्या व्यक्तीला तेव्हाच कळत असतं. आणि म्हणून त्या व्यक्तीला जेव्हा ते कळतं त्यावेळेला समाजाने त्या व्यक्तीला साथ देणं हे खूप आवश्यक असतं. आता एक दुसरं मिथक असं आहे की ट्रान्स व्यक्ती समलिंगी असते. समलिंगी म्हणजे जेंडर आयडेंटिटी नव्हे, लिंग ओळख नव्हे. समलिंगी म्हणजे मला आकर्षण कोणाचं वाटतं, मी स्वतःला पूर्णपणे बाई समजून सुद्धा मला बाईच्या बद्दल आकर्षण वाटू शकतं. मी पूर्णपणे स्वतःला पुरुषिस मेल मी असून सुद्धा मला पुरुषाच्या बद्दल आकर्षण वाटू शकतं किंबहुना मला दोघांच्याही बद्दल आकर्षण वाटू शकतं. तर सेक्शुअल ओरिएंटेशन आणि जेंडर आयडेंटिटी हे जे आहे हे कम्प्लिटली वेगळे आहेत. आणि म्हणून या दोघांना आपण जे आहे एकत्रित करून कन्फ्यूज करता कामा नये. तर हा जो कोणी प्रश्न विचारला असेल त्यांच्या सानिध्यात किंवा जे कोणी ऐकत आहेत त्यांनी कुठेही जर ट्रान्स मूल पाहिलं किंवा काय केलं तर त्याला न खिजवता, काय होतं ते मूल शाळेमध्ये जातं, मोठे मुलगे त्याच्या मागे लागतात, त्याच्यावरती लैंगिक अत्याचार करायला लागतात, ते मूल जे ते घाबरतं. मग ते घाबरलं का आपल्याकडे काय असतं, छडी वाजे घमघम विद्या, छमछम विद्या ये घमघम, बागे जा, असा का वागतो, तसं का करतो. आणि मग हळूहळू ते जे मुलं आहे शाळेमध्ये जायला लागत नाही कारण शाळेच्या बाथरूम मध्ये गेले का मोठे मुलगे येतात. अनेक वेळेला शाळेमधले शिक्षक सुद्धा मागे लागतात. आणि मग हे जे मूल असतं हे अभ्यास करू शकत नाही. साडी साधी नेसली तर बडवलं जातं, नाचलं तर बडवलं जातं, गरबा खेळला तर बडवलं जातं. आणि मग काय होतं, 16-17 वर्षाचं ते मूल असताना एखाद्या हिजड्यांचा हिजडा पंथ आहे बरं का. आणि अतिशय खूप विचार करण्यासारखा, शिकण्यासारखं त्या पंथामध्ये खूप काही आहे. जर कोणीही काही जर त्यांच्या बरोबर जर संपर्क असतील तर समजून घ्या, विथ रिस्पेक्ट जे आहे तो पूर्ण ते समजून घ्या तो पंथ जो आहे. पण मग असा एक हिजड्यांचा पंथ येतो आणि मग मुलाला वाटायला लागतं, अरे हे बघा साडी घालून साडी नेसून निघतायत बाहेर आणि मला पाहिजे तसं हे आहेत. आणि मग आपल्या मुलाला आपण ऍक्सेप्ट करत नाही म्हणून शाळा अर्धवट सोडून पळून जावं लागतं. हिजड्यांच्या पंथाच्या बद्दल कसलंही मला नाही, जे त्याच्यामध्ये आहेत त्यांच्याबद्दल मला पूर्णपणे आदर आहे. पण आपल्या मुलाला साडी नेसावी म्हणून शिक्षण सोडून पळून जावं लागतं
याच्यामध्ये आपल्या पालकत्वाचे धिंडवडे उडतात असं म्हणा. पुढचे प्रश्न घेतो मी काही. त्यातला 2-3 प्रश्न एकत्र करून सांगतो मी. तो आहे की आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय लग्न केल्यानंतर पण वडिलांची जात आणि धर्म लागणार असेल तर त्यातनं पितृसत्तेला किंवा एकूण समाज परिवर्तनाला काय मदत होऊ शकते का? त्याला काय अर्थ राहील का? दुसरं आहे की आडनावामुळं आडनाव वडिलांचंच लावलं जातं म्हणून पितृसत्तेला जास्त होतं, तर त्याला पर्याय काय देता येईल का? तिसरं आहे की आडनावाच्या संबंधातच घेतो मी. तर हे 2 आहेत आडनावाच्या बद्दल. पुढचं आहे की सत्ता, संपत्ती आणि नोकरीमध्ये 50% आरक्षण देऊन प्रश्न सुटू शकतो का? त्याच्यानंतर एक आहे की प्राची प्रज्ञा. ओके. पहिला परत मला जरा सांग. पहिला आहे तो आडनावाच्या संदर्भातला. पहिले दोन्ही आडनावांचे नाही, ते सांगितलं ना जात आणि धर्म आपण जर नवऱ्याचं लावलं तर. हा मी प्रश्न मगाशीच घेतलाय की जर आपण आंतरजातीय विवाह केला आणि आपण जर आंतरधर्मीय विवाह केला तर आपण जर नवऱ्याची जात किंवा नवऱ्याचा धर्म जर घेतला तर पितृसत्ता पुढे गेली, मग ते जे मूल जन्माला येणार ते त्याच जातीचं होणार ना. आता ह्याच्यामधून आपण आडनावाकडे येतो. भारतामध्ये आडनाव जे आहे ते आपलं जात सांगतं आणि बऱ्याच जणांनी आमच्या मित्रमैत्रिणींनी जे आहे हे आडनाव जे सोडून दिलं आणि मला त्याचं फार कौतुक वाटतं. मी सोडलं नाही कारण मला एक माझ्या त्याची 2 कारणं होती. एक तर म्हणजे आम्ही 2 मुली होतो आणि मला असं वाटत होतं का नाही माझं जे आहे वडिलांचं जे आहे म्हणजे वडिलांचं किंवा आई वडिलांचं जे आहे हे जे आहे मला सोडता कामा नये. आता माझ्या इंटरेस्टिंग सांगते, माझ्या वडिलांचा आणि आईचा प्रेमविवाह होता, आंतरजातीय होता. आईने वडिलांचं आडनाव घेतलं. माझा आणि रमेशचा प्रेमविवाह होता, रमेश पंजाबी, मी महाराष्ट्रीयन आहे, मी माझं आडनाव ठेवलं. आता माझ्या मुलांनी लग्न केलेलं आहे आणि एवढं मी तिला सून म्हणत नाही, मुलगीच आहे ती माझी म्हटलं तर तिचं जे केवळ आडनाव तिने स्वतःच नाही ठेवलं तर माझ्या ज्या दोन्ही नाती आहेत त्या दोन्ही नातींची आडनावं जी आहेत ती जैनची आडनावं त्यांनी लावलेली आहेत. आता त्यामुळे आपण आडनावांच्या बाबतीमध्ये खूप वेगवेगळे प्रयोग झालेले आहेत. अनेकांनी जे आहे आईचं आणि वडिलांचं पहिलं नाव, आता श्रीकांत जसं लक्ष्मी शंकर नाव जे आहे, श्रीकांत तू आडनाव टाकून तू आई आणि वडिलांचं नाव घेतलेलं आहे. खूप जण आहेत म्हणजे अनेक वेगवेगळ्या पिढ्यांमधले लोक आहेत. मला इकडे आता कल्याणी सुद्धा पटकन एका फ्रेम मध्ये दिसली. कल्याणी सुद्धा अनिता आणि मनोजचं नाव लावलेलं आहे. आणि ह्या वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. आम्ही जेव्हा आमची मुलं लहान होती तेव्हा आम्ही त्यांना कोणते आडनाव दिलं नाही, आम्ही फक्त त्यांना सुमन लावलं, आमच्या बागेतलं फूल किंवा चांगलं मन. मोठं झाल्यानंतर रमेशच्या घरामध्ये ते चुलत भावंड असल्यामुळे त्यांना असं वाटलं आयडेंटिटीचा प्रश्न होता तर आम्ही दोन्ही आडनावं घेऊ का, आम्ही एक आडनाव घेऊ. पण त्यांनी 18 वर्षाचं झाल्यानंतर जे आहे त्यांनी रमेशचं आडनाव घेतलं, काही प्रॉब्लेम नाहीये. कारण 18 वर्षपर्यंत जे आहे ही त्यांची निर्णय प्रक्रिया त्याच्यानंतर त्यांनीच केली पाहिजे. ते डेमोक्रॅटिक आपल्या घरामध्ये लोकशाहीचं वातावरण. आणि 18 वर्ष त्यांना जेव्हा शाळेत किंवा कॉलेजमध्ये होती पहिली काही वर्ष तेव्हा त्यांना जात सांगता आली नाही कारण त्यांना कोणतंही आडनाव नव्हतं. तर त्यामुळे खरंच जर आपली आडनावं आपण जर बाजूला केली आणि जर आपण आडनावं जी आहेत ही आडनावं आपण काही नवी वेगळी नावं घेतली तर खूप चांगलं होईल. आणि ज्या वेळेला जाती व्यवस्था राहणारच नाही त्यानंतर 1000 वर्षांनी तुम्ही कोणतंही आडनाव लावा, त्या आडनावाला कसलाही म्हणजे आता आपण जर समजा कोणतरी एखादा परदेशातली एखादी जर आपण व्यक्ती बघतो, एखादं कोणाचं तरी आडनाव स्मिथ असेल, कोणाचं काही ब्राऊन असेल, त्याच्यावरून आपल्याला काही त्याची जात कळत नाही. त्यामुळे आपल्याला 1000 वर्षानंतर आपण कोणती आडनाव लावली तरी त्याच्यामध्ये काही फरक पडणार नाही. पुढचा प्रश्न सांग मला. पुढचा प्रश्न आहे तो एक मिनिट. सत्ता, संपत्ती आणि नोकरीमध्ये 50% आरक्षण देऊन प्रश्न सुटू शकतो का? प्रश्न सुटत नाही, सोपं होतं. म्हणजे कसं होतं की आपण आता समजा आपण 5000 3000 वर्ष आपण पाहिली तर त्या 3000 वर्षांच्या मध्ये डॉक्टर, इंजिनियर हे सगळं असण्याचं आरक्षण कोणाला होतं? सवर्णांना आणि फक्त सवर्ण पुरुषांना. जे सवर्ण घरातल्या स्त्रियांना सुद्धा हे नव्हतं आणि बाकीचं सर्व जे आहे दलित वगैरे यांना तर तुम्ही सोडूनच द्या, कोणालाच नव्हतं. म्हणजे आरक्षण होतं ना 100%, पण ते कोणाला तरी होतं इतरांना वंचित ठेवल्यामुळे. तर वंचिततेमुळे निर्माण झालेले जे काही प्रॉब्लेम्स आहेत ज्याला आपण डिस्क्रिमिनेशन म्हणतो, विषमता जी आहे ही विषमता आपोआप जात नाही.
विषमता दूर करण्यासाठी आपल्याला विशेष जे आहेत आपल्याला प्रयत्न करावे लागतात. आणि ते सीडो म्हणून जे हे परत दोन तासाचं नाही, 1 दिवसभराचं सत्र आहे. कन्व्हेन्शन ऑन द एलिमिनेशन ऑफ ऑल फॉर्म्स ऑफ डिस्क्रिमिनेशन अगेन्स्ट विमेन, 1979 सालचा हा संयुक्त राष्ट्राचा एक मोठा जो आहे हा एका अर्थाने कायदा, ट्रीटी ज्याला आपण म्हणतो ते आहे. आणि ह्याच्यामध्ये पहिला आर्टिकल जे आर्टिकल 1 ऑफ द सीडॉ हे विषमतेचं ची व्याख्या निर्माण करतं, सांगतं आपल्याला. आणि त्या वंचिततेमधून जे निर्माण झालेला जो भेदभाव असतो आपोआप जात नाही, त्याच्यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागतं. म्हणजे समजा एखादं कोणतरी उंच व्यक्ती आणि जर एखादी कमी उंच व्यक्ती जर त्यांना भिंतीच्या पलीकडे बघायचं असेल, क्रिकेटची मॅच चाललेली आहे, तर आपण काय करतो, आपण जी लहान असेल, मूल असेल, त्या व्यक्तीला आपण कडेवरती घेतो. त्या कडेवर घेतल्यामुळे त्या दोघांची उंची एकसारखी झाल्यानंतर त्या दोघांना त्या भिंतीच्या पलीकडचं दिसतं. तर आरक्षण जे आहे याला आपण पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन म्हणतो. आपल्या राज्यघटनेमध्ये सामाजिक न्याय या नावाखालती ते अधोरेखित सुद्धा आहे. आणि ह्या पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन किंवा रिझर्वेशन जे आहे हे जातीच्या पातळीवरती किंवा स्त्रियांच्या पातळीवरती आवश्यक का असतं, तर आपल्या देशाच्या संयुक्त स्वातंत्र्य संग्रामामध्ये पुरुष आणि स्त्रियांनी खांद्याला खांदा घेऊन स्वातंत्र्य मिळवलं. समजा जरी केलं नसतं, अगदी लहान मुलं किंवा बाकीचे कोणी व्हीलचेअर वरती होते ते समजा नाही पण उतरू शकले, पण स्वातंत्र्य सगळ्यांसाठी. पण त्यानंतर जर आपण पाहिलं लोकसभेमध्ये दर 5 वर्षाला स्त्रियांची तिकडची जी आहे प्रतिनिधित्व जे आहे ते इतकं कमी होत गेलं की काही वर्षांच्या नंतर बहुतेक राजकीय पक्षांनी स्त्रियांना आपल्या त्या ह्याच्यामध्ये तिकीटच देणं बंद केलं होतं. आता तुम्ही जर सर्व त्या पूर्ण ग्राम पंचायतीच्या इथे किंवा तालुका पंचायत किंवा जिल्हा बघा, परत वरती झालं नाही बरं का, तिकडे अजून सर्व जे आहे हे फक्त पुरुषांच्याच हातामध्ये जास्त सत्ता आहे. परंतु या ठिकाणी सर्व जे आहेत पक्ष या सर्वांनी स्त्रियांना उभं केलं पाहिजे. आणि रिझर्वेशन विदिन रिझर्वेशन हे तर खूपच चांगली गोष्ट आहे. म्हणजे केवळ स्त्री नाही तर ओबीसी स्त्री. कारण मगाशी जेव्हा आपण म्हटलं बाई म्हणजे कोण, बाई काय केवळ गर्भाशय म्हणजे बाई नाही, म्हणजे ही जातीच्या पातळीवरती, धर्माच्या पातळीवरती, वर्गाच्या पातळीवरती, सर्व पातळीवरती विखुरलेली आहे. आणि अनेक वेळेला घराच्या आतमध्ये ती बाई असते आणि घराच्या बाहेर गेली की ती जातीची होते. मग जातीसाठी माती खाईन असं होतं. जेव्हा दंगली होतात त्यावेळेला आपल्या पुरुषांना ती परत घरामध्ये घेते जेव्हा माहिती असतं का तो बलात्कार करून आलेला असतो. तर त्यामुळे बाई जी आहे ही सुद्धा वेगवेगळ्या सामाजिक संरचनेवरती उभी आहे, ती पण त्या उतरंडीच्या शिडीवरती उभी आहे. आणि म्हणून हे रिझर्वेशन विदिन रिझर्वेशन खरं खूप चांगलं आहे की केवळ स्त्रियांसाठी नव्हे, केवळ स्त्रियांसाठी असतं तर फक्त सीवर सवर्ण स्त्रिया. बस जेव्हा येते तेव्हा बसमध्ये पहिलं कोण चढतं, द फर्स्ट इन लाईन ते चढतात, मागचे नेहमी मागेच राहतात, त्यांना धक्के देऊन मागे केलं जातं. आणि म्हणून जेव्हा ओबीसी स्त्रीला किंवा दलित स्त्रीला स्त्रियांच्या मधल्या आरक्षणामध्ये विशेष आरक्षण जेव्हा मिळतं तेव्हाच ती पहिल्यांदा सत्तेमध्ये येते. आणि त्यामुळे परत ह्याचं जर आपल्याला एका वाक्यामध्ये म्हणायचं असेल तर यांनी समानता येईल का, केवळ यांनी समानता येणार नाही. कारण दलिताला तुम्ही वर्गामध्ये घेतलं, मेडिकल कॉलेजमध्ये घेतलं, इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये घेतलं तरी जाती इतकी भयानक आहे. पायल तडवी मुंबईला डॉक्टर पोस्ट ग्रॅज्युएशन मध्ये जीव देते. आत्ताच दिल्लीमध्ये जीव देण्याचा प्रयत्न केला जातो. रोहित वेमुला आत्महत्या करतो हैदराबादमध्ये. केवळ आरक्षण चालत नाही तर आपल्याला जाती व्यवस्थेशी आपल्याला तिकडे लढलं पाहिजे. स्कॉलरशिप आल्या की नाही बघितलं पाहिजे. आणि कोणीही जर तिकडे जातीच्या आधारावरती कोणीही जर कशाही पद्धतीचं शोषण करत असेल किंवा काही बोलत जरी असेल तरी ताबडतोब त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे. आणि म्हणून जात आणि लिंगभेद जोपर्यंत आहे, पितृसत्ता आणि जाती व्यवस्था जोपर्यंत आहे तोपर्यंत रिझर्वेशन हे नक्कीच जे आहेत किमान समान पातळीवरती एका ठिकाणी आपल्याला डॉक्टर तरी आपल्याला दलित दिसेल, डॉक्टर तरी आपल्याला बाई दिसेल, आपल्याला सरपंच बाई दिसेल. आणि त्यामुळे मदत जरूर समानतेकडे जाण्यासाठी करतात. पण केवळ ही समानता आणू शकते नाही, समानतेकडे जाण्याचा मार्ग आहे. जर मुलीचं नाव बदललं नसेल एखादीनं लग्न झाल्यानंतर एखाद्या महिलेनं, तर आपत्यांना नंतर त्रास होत नाही ना पुढच्या काही गोष्टीसाठी, असा एक प्रश्न त्यालाच जोडून आलाय. म्हणून मी मुद्दाम इथे घेतो. मीटिंग बंद पडली तरी पुन्हा आपण लिंक जोडून चालू करूयात. आपण समाज बदलायला गेल्यानंतर त्रास कसा नाही होणार मैत्रिणींनो आणि मित्रांनो, होणारच ना त्रास, होणारच त्रास.
आणि त्यामुळे तो त्रास पण आपण सर्वजण आज इकडे आहोत ना, घरी जरी असलो लॉकडाऊन मध्ये तरी आपण सर्वजण इकडे एकत्र आलोय की नाही, आपण एकमेकांना मदत करू शकतो, आपण हेल्पलाईन चालवू शकतो की मला आडनाव बदललं नाही म्हणून हे त्रास झालेत, मी काय करू. जास्त संपत्ती तेवढा महिलांवर जास्त अन्याय होऊ शकतो का? नंतर एक आहे की प्राची साध्वी ज्या आहेत, प्राची आणि प्रज्ञा, ह्या राजकारणामध्ये नेत्या म्हणून पुढे येतात, पण प्रत्यक्षात त्या पुरुष सत्तेच्या वाहक आहेत असं म्हणता येईल का? हा एक प्रश्न आलाय. पितृसत्ता कमी झाली तर समाज व्यवस्था ढासळेल का, असा एक प्रश्न आलाय. पहिला सांग मला, परत पहिला सांग. पहिला आहे की जेवढी जास्त संपत्ती तेवढा अन्याय जास्त होण्याची शक्यता आहे का? याला एम.एन. श्रीनिवासन संस्कृतायझेशन म्हणतात. आणि ह्याच्यामध्ये आता जर तुम्ही पाहिलं की कुणबी समाजाचा मराठा समाज कसा झाला, त्याच्यामध्ये पहिले जे निर्बंध आहेत हे स्त्रियांच्यावर, किंवा इकडचे जे लोक होते हे आर्य संस्कृती आल्यानंतर आर्य संस्कृती कशी गेले, तर पहिल्यांदा देवदेवक कोणती, मनुवादी लग्न करणं, म्हणजे त्यावेळेला खूप वेगवेगळ्या प्रकारचे विवाह होते. राक्षस विवाह होता, गंधर्व विवाह होता, स्वयंवर होतं, खूप 8 प्रकारचे तरी कमीत कमी विवाह होते. हे सर्व जाऊन फक्त कन्यादान केलं पाहिजे. आपण बघतो की अनेक वेळेला दलित किंवा कष्टकरी समाजामध्ये बाई शेतावरती काम करत असते, घराच्या बाहेर पडत असते, पण थोडीशी संपत्ती आली की ताबडतोब त्या बाईच्या डोक्यावरती पदर येतो. ताबडतोब आमच्या बायका असं करत नाहीत असं म्हटलं जातं. आणि इतकंच नव्हे तर आपल्याला जर त्यांच्यामध्ये, म्हणजे मालदारांच्या बरोबर, मुकादमांच्या बरोबर, मालकांच्या बरोबर जर आपल्याला वागायचं असेल त्यांच्यासारखं, तर अलुतेदार, बलुतेदार, दलित, बाकी सर्व आहेत, यांना असं वाटतं की आपण जर त्यांच्यासारखे वागलो, म्हणजे जर समजा आपल्या बायकांच्या वरती आपण निर्बंध टाकले तर चांगलं होईल. आणि याला एक मागचं कारण असं आहे की दलित स्त्रीच्या वरती, कष्टकरी स्त्रीच्या वरती जो कोणी जमीनदार मालक जो होता पुरुष, यांनी नेहमीच तिच्या अंगावरती, नेहमीच, म्हणजे तिला जणू काही आपलं ती संपत्तीच आहे अशा पद्धतीनेच तिच्याशी तो वागला. आणि मग त्याच्यातून सुद्धा जर आपण आपल्या बायकांना थोडंसं बाजूला केलं तर या सर्वाच्या मधून त्या बाजूला होतील का? तर त्यामुळे संपत्ती वाढली की पितृसत्ता, अगदी हा प्रश्न नेमका आहे, कारण पितृसत्ता संपत्ती पुढे पाठवण्याच्यासाठी पितृसत्ता आहे, नाही का? तर त्यामुळे पितृसत्ता नक्कीच जेवढी संपत्ती वाढेल त्याच्यामध्ये आहे. आणि एवढंच नव्हे तर ज्यांच्याकडे बिलकुल संपत्ती नाही, आपले भटके विमुक्त आहेत, काहीच नाही भटके विमुक्तांच्याकडे, तरी सुद्धा त्या ठिकाणी आपण बघतो की त्यांच्यामध्ये सुद्धा लग्न झाल्यानंतर खरा माल की खोटा माल अशा पद्धतीने जे आहे हे ती जी आहे वर्जिन होती की नव्हती, कुमारी होती की नव्हती, कौमार्य तिचं अशा पद्धतीचं सुद्धा होतं. हे सर्व जे आहे हे ज्याला ब्राह्मणिकल पेट्रियार्की म्हणतात, ब्राह्मणी. आणि इकडे लक्षात ठेवा, ब्राह्मणी आहे. फुले जे आहेत हे ब्राह्मण्यवाद शब्द वापरतात, कारण फुलेंना मदत करणाऱ्यांना अनेक लोकांच्या मध्ये काही ब्राह्मण सुद्धा होते, गोरे सुद्धा होते, आणि त्यांना विरोध करणाऱ्यामध्ये त्यांच्या स्वतःच्या जातीतले लोक सुद्धा होते. तर ब्राह्मण्यवाद हा जातीमध्ये असतो, पण तो जास्त इकडे असतो. ज्या वेळेला आपल्याला असं वाटतं की आपल्याला वरच्यांच्या सारखं वागलं पाहिजे आणि ते करण्याच्या मध्ये जेव्हा आपण निर्बंध आणतो आपल्या घरावरती, तेव्हा त्याला ब्राह्मण्यवादी पितृसत्ता आपण म्हणू शकतो. तर नक्कीच ज्याच्यामध्ये जास्त संपत्ती आहे तिकडे पितृसत्तेला ती व्यवस्था टिकवून ठेवण्यामध्ये नक्कीच जी आहे ही खूप आवश्यकता आहे. तर श्रीकांत, आता मी तिसरा प्रश्न इथे आता घेते की जर आपण पितृसत्तेला टक्का दिला तर समाज व्यवस्था ढासळेल का? ढासळेल, आणि ढासळलीच पाहिजे. ढासळलीच पाहिजे, कारण जी समाज व्यवस्था अन्यायावरती आधारित आहे ती समाज व्यवस्था त्याची बुरूज ठेवून काय करायचे. जर आपल्याला त्या ठिकाणी एक काहीतरी नवं बांधायचं असेल, आपल्याला तिकडे समानतेवरती आधारित, आपल्याला एकमेकांच्या मैत्रीवरती आधारित, आपल्याला म्युच्युअल रिस्पेक्ट वरती आधारित माणसांच्या मध्ये आपल्याला जर काही नवं बांधायचं असेल, त्याच ठिकाणी आपण इथून उठून काही आपण मंगळावरती तर जाऊन नाही पाडणार आहोत, आपण भारतातच मांडणार आहोत ना. तर त्यामुळे इकडच्या ह्या सगळ्या समाज व्यवस्था ढासळल्याच पाहिजेत. आणि पितृसत्ता ढासळली तर त्याचा जो आहे हा पुरुषांना तात्पुरतं वाटेल की फार वाईट झालं, परंतु जेव्हा समानता येईल तेव्हा ते सुद्धा स्वतः मुक्त झाले असे वाटतील. वर्ग व्यवस्था ढासळवायची असेल तर आपल्याला त्याच्यासाठी सुद्धा समान आपल्याला जे काही संधी निर्माण करून दिल्या पाहिजेत.
आणि आपल्याला जात व्यवस्था करायची असेल तर पूर्णपणे म्हणजे आपल्या देशामध्ये अस्पृश्यता जो आहे हा गुन्हा आहे, पण जात पाळणं हा गुन्हा मानला जात नाही. तर अनेक वेळेला लोक मला विचारतात की मनीषा तुला तुझ्या आयुष्यामध्ये काय बघायचंय? मला खूप खूप काय बघायचं आयुष्यामध्ये. पण आता जी काही असतील माझी 20-25 वर्ष जी ह्या पृथ्वीवरती असतील, त्याच्यामध्ये जर एक मला भारतामध्ये नक्की बघायचं असेल, तर ते म्हणजे आम्ही आमच्या मुलांचं लग्न ठरवून दिलं असताना, परत मला थोडंसं बाजूला जाऊ दे, आगरकरांनी जवळपास 100 वर्षापूर्वी असं म्हटलं, की आपल्या मुलांचा विवाह आपण करून देणे म्हणजे बालविवाह. त्या अर्थाने भारतामध्ये 90% विवाह जे आहेत हे सगळे आज बालविवाह आहेत. हे आगरकरांनी म्हटलं, मी नाही म्हटलं, 100 वर्षापूर्वी म्हटलं. पण मला काय म्हणायचं की समजा मला एखादा कोणता तरी मुलगा किंवा मुलगी किंवा मुलीसाठी मुलगी, मुलीसाठी मुलगा जे काही कॉम्प्लेक्सिटीज असतील, मला जर वाटलं की सुचवावं माझ्या मुलांच्यासाठी आणि ते जर मी माझ्या जातीमध्येच सुचवलं, तर मला ते चार चौघांच्यात सांगायला लाज वाटली पाहिजे. आज जे जातीच्या बाहेर लग्न केल्यानंतर लाज वाटते आई-वडिलांना सांगायला, ती ज्या माझ्या या देशामध्ये जेव्हा मला चार चौघांच्या मध्ये मी माझ्या जातीमध्ये माझ्या मुलांचं लग्न करून दिलं, हे सांगायला ज्या दिवशी लाज वाटेल, त्या दिवशी मला असं वाटतं की मला माझा जो आंबेडकरांनी, फुलेंनी हा दिलेला जो आहे, मला माझा एक देश, तो मला परत मिळाल्यासारखं वाटेल. तर ही समाज व्यवस्था नक्की ढासळेल, घाबरू नका. समाज परिवर्तन आपण म्हणतो, समाज परिवर्तनासाठी आपण परिवर्तन म्हणजे काय? आहे त्याच्यावरतीच रंगरंगोटी करून त्याला जास्त सुरेख करायचं का? नाही, आपल्याला ही समाज व्यवस्था ढासळून करायला लागेल. पण इथे आपण हे जे आहेत, दुष्यंत कुमार यांचं घेऊया. सिर्फ हंगामा खडा करना मेरा मकसद नहीं, मेरी कोशिश ये है की ये सूरत बदलनी चाहिए. म्हणजे आपण जे काही निर्माण करू, जे आपण काही पाडू, ते आपण कशाने पाडू? आपण शांततामय मार्गाने पाडू. आपण संविधानिक मार्गाने पाडू आणि त्या ठिकाणी आपण इतकं काही नवं सुरेख निर्माण करू की तिकडे राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आनंदित आपला देश दिसला पाहिजे. स्त्रीवादी अभ्यासक जे आहेत ते असं म्हणतात की जमातवादी स्त्रिया ज्या आहेत, जमातवादी ऑर्गनायझेशनच्या, जसं साध्वी प्राची आहे किंवा साध्वी प्रज्ञा आहे किंवा मग अजून कोणी असेल, स्मृती इराणी वगैरे, तर ह्या काही पितृसत्तेच्या वाहक वगैरे नाहीत, ह्या ऍक्टर्स आहेत, ह्या करते आहेत, ह्या देशाची पॉलिटिकल इकॉनॉमी ठरवतात किंवा ह्या दंग्या प्लॅन करतात, म्हणून ह्या कर्त्या आहेत. तर हे त्यांना कर्तेपण देणं हे कितपत योग्य आहे? कारण त्यांचं जे कर्तेपण आहे जात पितृसत्तेला समर्थक आहे, जमातवादाला समर्थक आहे, तर त्यांना कर्ते म्हणणं, कारण त्या पितृसत्तेच्या चौकटीत काम करतायत, तर हे कितपत योग्य आहे? पितृसत्तेची चौकट आणि त्या स्त्रियांचं कर्तेपण याची तुलना कशी होईल? ओके, प्लीज माईक म्यूट करा तुमचं. हॅलो. तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे की पितृसत्तेच्या वाहक म्हणजे ज्या सासूला नातू पाहिजे असतो किंवा ज्या बाईलाही मुलगा पाहिजे असतो किंवा सून आल्यानंतर असं वाटतं का आता ही मला माझ्या लाईफ इन्शुरन्स पॉलिसीवरती मिळालेलं फायनल याच्यावरती ते बोनस आहे, असं जे जिकडे तिकडे वाटतं, हे सगळे पितृसत्तेचे वाहक आहेत. म्हणजे आपण पितृसत्तेच्या एकाच जहाजामध्ये आहोत, कोणी इकडे कोणी तिकडे, आपण सगळेच त्या समुद्रामध्ये आपण एकत्र आहोत. आता जेव्हा आपण कर्तेपणा म्हणतो की नाही, तेव्हा एजन्सी, ज्याला आपण ऍक्टर एजन्सी, सोशोलॉजिकल तुम्ही समाजशास्त्रातले काही शब्द वापरलेत, आता त्याच्यामध्ये व्यक्तिगत आहे की ते मी समाजाच्या पातळीवरती वापरते, आता कोण कसं ते वापरेल की नाही हे आपल्या हातामध्ये नाही बरं. आणि आपला जो अनालिसिस आहे की जे कोणी कोणत्याही धर्मांध शक्तींना वाढवते किंवा जे कोणी एकमेकांच्या मध्ये जे आहे द्वेष पसरवते किंवा एक उतरंड हेजेमनी निर्माण करते, या मूल्यांच्या विरोधामध्ये जे वागतात ते आपण त्या मूल्यांच्या बाजूला ठेवूया. आपण तिकडे फक्त स्त्रिया करत्या आहेत की नाही आपण बघूया, कारण तिकडे त्या प्रत्येक स्त्रीच्या बरोबर आणखी 10 पुरुष आहेत जे तेच करत आहेत. तर त्यामुळे ज्या ठिकाणी तिकडे गेल्यानंतर जर ह्याला आपण इंटरसेक्शनॅलिटी म्हणतो, म्हणजे स्त्री ही केवळ मी मगाशी म्हटलं तसं गर्भाशय म्हणजे स्त्री नव्हे, स्तन म्हणजे स्त्री नव्हे, अंड महिन्यातून एकदा परिपक्व होणं म्हणजे स्त्री नव्हे. ती स्त्री जी आहे ती जात, धर्म, तिची विचारसरणी या सर्वाच्या वरती उभी असते. आणि म्हणून आपल्याला त्या इंटरसेक्शनॅलिटीमध्ये त्या आंतरशाखीय ज्या याच्यामध्ये तेच आपण पाहिलं पाहिजे. आणि धर्मांधतेमध्ये जे आहे
एवढीशी जरी लहान मुलगी असली आणि ती जर म्हणजे अगदी असं सोज्वळ आणि मग ती इतरांच्या, मी पाहिलेलं आहे वरती जाताना, स्टेजवरती कोणाच्या जाताना त्यांची ओढणी नीट करणं डोक्यावरती वगैरे, म्हणजे कितका मान मिळतो जर तुम्ही धर्माला जर तुम्ही बरोबर घेतलं तर. आणि म्हणून मग धर्माला बरोबर घेऊन घेतलं का तुमचा अजेंडा जास्त पुढे जातो. पण हा मी मुद्दाम सांगेन की हिंदू असणं म्हणजे हिंदुत्ववादी नव्हे, मुस्लिम असलं म्हणजे इस्लामी मूलतत्ववादी नव्हे. पण ह्या धर्माचा जो वापर राजकारणासाठी केला जातो तो सोपा पडतो जर धर्माचा वापर केला तर. आणि म्हणून या सर्व स्त्रिया ज्या आहेत यांना पुढे केलं जातं, कारण त्यांचे भगवे वस्त्र असतात, त्यांना समाजामध्ये आणखी जास्ती मान्यता असते आणि त्यांचाही वापर केलेला जात असतो आणि त्या स्वतःही प्रचंड हिंसक असतात. परत मी सांगते, गर्भाशय असणं म्हणजे अहिंसक नाही, गर्भाशय असणं म्हणजे कमी करप्ट नव्हे, हे सुद्धा एका वेगळ्या प्रकारचं जेंडरिंग आहे. मी जेव्हा गुजरातवरून परत आले 2002 च्या जेव्हा नरसंहार झाला मुसलमानांचा, मी खूप घरामध्ये आल्यानंतर रडले आणि त्या रडण्याच्या एका ह्याच्यामध्ये मी असं एक पटकन असं वाक्य म्हटलं, बायकांनी सुद्धा असं केलं, बायकांनी सुद्धा असं केलं. त्यावेळेला माझा मुलगा याच्यामध्ये होता 16-17 वर्षाचा किंवा त्या काळामध्ये असेल, तसा असेल. तो मला असं म्हणाला का तू जेंडर आणि पितृसत्तेचं बोलतेस ना, मग तुला आश्चर्य का होतं की बायकांनी असं केलं म्हणून? तुला तरी किमान आश्चर्य नाही वाटतं का मग? आणि मला त्याच्यावरून सुद्धा असं वाटलं, बरोबर आहे ना, आपण असं कसं, आपल्याला असं का वाटलं की बाई असं करू शकत नाही? आणि म्हणून पुरुष आणि स्त्रीच्या मध्ये या पद्धतीचा आपण जो आहे हा कृत्रिम भेदभाव केवळ त्यांच्या शारीरिक लिंगांच्या वरून करू नये. धर्मांध शक्ती, द्वेष पसरवणाऱ्या शक्ती, आपल्या देशाचं विभाजन करणाऱ्या शक्ती, हे सर्व असू शकतात. पुरुष किंवा स्त्री हा त्याच्यामध्ये दुय्यम मुद्दा होतो. पण त्या केवळ स्त्रिया आहेत म्हणून आपण त्यांचं जास्त प्रेमाने ऐकावं असं मी बिलकुल म्हणत नाही. ते आपल्या पूर्ण धर्मनिरपेक्ष आणि समाजवादी राज्यघटनेला आणि मानवी अधिकारांच्या विरोधातले आहेत आणि आपण त्यांच्या विरोधात काम न करता आपण आपली मूल्य कशी जोपासायची याच्यावरती आपण काम केलं पाहिजे. पुढचा प्रश्न आहे की चळवळीतली मांडणी आणि समाज याच्यामध्ये दरी निर्माण होते का? आपण जी चळवळीमध्ये मांडणी करतो ती आणि समाजात याच्यामध्ये दरी निर्माण होते का? आणि दुसरा असा प्रश्न आहे की स्त्रियांच्या हक्कासाठी लढणं म्हणजे पुरुषांच्या विरोधात नाही आणि पुरुष पण याचे बळी आहेत, ज्याची खरं मगाशी थोडी मांडणी झाली आहे, तर ते आपल्याला कसं सांगता येईल लोकांना? नाही, बरोबर आहे ना, आपण जे काही मांडणी करतो ते तर मगाशी जसं म्हटलं की नाही की पितृसत्ता गेली तर समाज ढासळेल का, ही स्वाभाविकच भीती आहे. एका घरामध्ये 2 आडनावाची माणसं राहिली तर कसं काय चालायचं, मग कसं काय कळायचं की कोण कोणाच्या नात्यातलं आहे, असे खूप 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 प्रश्न जे आहेत हे विचारले जातात. आणि म्हणून आपली जी मांडणी असते ही, मला असं वाटतं का आपली मांडणी जी आहे ही प्रेमपूर्वक असेल, आपली मांडणी जी आहे ही समजूतदार असेल आणि आपली मांडणी समोरच्या व्यक्तीच्या मध्ये काय द्वंद्व चालू आहेत, त्या व्यक्तीला तो कुठून त्रास होतोय हे जर आपण थोडंसं जर समजण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला जास्त संवाद साधता येतो. आपण जर खूप एकेरी बोललो, आपण म्हणजे राग येणं स्वाभाविक आहे, पण चीड येता कामा नये. राग तर आलाच पाहिजे अन्यायाच्या विरोधामध्ये, पण जेव्हा आपण अतिशय चिडून बोलतो किंवा मीच कसं, म्हणजे मीच अंतिम, न भूतो न भविष्यती, मीच पहिला आणि शेवटचा समाज सुधारक, असं जर आपली भाषा असेल तर आपण लोकांशी संवाद करू शकत नाही. आणि जर समजा असं झालं तर ठीक आहे, मी कुंकू मंगळसूत्र घालत नाही किंवा मी हिजाब घालत नाही, मी बुरखा घालत नाही, पण जर समजा कोणी हिजाब बुरखा घालणारी जर स्त्री असेल, जर कोणी कुंकू मंगळसूत्र लावणारी जर स्त्री असेल, डोक्यावरून पदर घेणारी जर स्त्री असेल, हिच्याशी जर मी संवाद नाही साधू शकले तर मग समाज परिवर्तन म्हणजे काय? समाज म्हणजे काय? रस्ते, समाज म्हणजे रस्त्यावरचे खांब, समाज म्हणजे कोण? समाज म्हणजे माणसं. आणि जर मला माणसांशी डायलॉग करता येत नसेल तर मग काय? मग काही ठिकाणी झालं ना, जे आपल्या विरोधातले त्यांना उभं करा रांगेमध्ये आणि गोळ्या मारून टाका, किंवा दाभोलकर असतील, पानसरे असतील, कलबुर्गी असतील, सर्व कोणी जे कोणी असतील, आपली फारच कसं काही माझ्या नाव नाही लक्षात राहिलं, गौरी लंकेश असेल आणि अनेक अनेक लोक असतील, सफदर हाशमीन पासून सगळे जे असतील, काय करा, पटत नाही ना त्यांना मारून टाका. आपल्याला त्या मार्गाने जायचंय का? आपल्याला त्या मार्गाने जायचं नाही. माणूस बदलू शकतो ह्याच्यावरती जर आपला दृढ विश्वास असेल तर आपलं कौशल्य आहे. खोटेपणाने नव्हे बरं का, खोटं बोलून थापा मारून नव्हे,
परंतु आपण लॉजिकली एंगेज करणं. मला कधी कोणाचे रागाने फोन आलेले आहेत, खूप रागाने, तुमची आई मुसलमान आहे का, तुम्ही सकाळी मुसलमान महा म्हणून दिवस सुरू करता का, तुम्हाला तर पाकिस्तानला पाठवतो वगैरे असं केलेलं आहे. मी 40-40 मिनिटं 1-1 तास त्या व्यक्तीशी फोनवरती बोललेले आहे. आणि त्या व्यक्तीला तुम्ही शिव्या देऊ नका, आरडाओरडा करू नका, शांतपणे आपण बोलूया, कुठे भय न दाखवता. इथे गांधी फार महत्वाचे होतात. जर आपण अहिंसक असू तर आपण आपल्याला कशाची भीती वाटायची गरज नाही, कारण आपण सत्याचं करत असतो. आणि म्हणून आपल्याला डायलॉग करताना काळजीपूर्वक केला पाहिजे. मी फक्त सगळ्यांना एक विनंती करतो की आपल्याकडे 20 मिनिटं आहेत. सगळ्याच प्रश्नांची चर्चा होऊ शकेल असं नाही, तर त्याचं फक्त आपण थोडं समजून घेऊयात. एक प्रश्न आलाय की लिव्ह इन रिलेशनशिपमुळे पितृसत्ता आणि जात धर्म मोडायला मदत होईल का? होऊ शकते. हे आरक्षणासारखं आहे. हे आरक्षणासारखं आहे, कारण तुम्ही एकत्र राहताय, तुम्हाला आवडतं राहायला म्हणून, आणि तुम्ही लग्नाच्या बंधनात पडत नाही आहात, तुम्ही कुठल्याही जात किंवा धर्माच्या पातळीवरती तुम्ही जात नाही आहात. पण त्याच्यामध्ये सुद्धा, त्या नात्यामध्ये सुद्धा जर एक कोणीतरी पुरुषी सत्ता गाजवत असेल, दुसरं कोणीतरी ते ऍक्सेप्ट करत असेल, तर पितृसत्ता तर राहिली की नाही राहिली? राहिलीच ना तिकडे. तिकडे जातीवरून एकमेकांना तुम्ही टोमणे मारत असाल तर राहिली ना जाती व्यवस्था तिकडे सुद्धा. जर तिकडे घरामध्ये पुरुष जर मदत करत नसेल, घरकाम माझे म्हणून मानून करत नसेल काम, तर जेव्हा तुम्ही मूल जन्माला घालाल तेव्हा समाजाच्या मध्ये तुम्ही त्याला सामोरं जाण्यासाठी तुम्हाला आणखी 10 अशा पद्धतीची मित्रमैत्रिणी किंवा विवाहात असलेल्या सुद्धा मित्रमैत्रिणींची जेव्हा साथ मिळत नाही, तेव्हा मग स्वाभाविकच आहे की तुम्ही त्या लिव्ह इन रिलेशन तुमचं जे आहे हे नंतर फार टिकू शकत नाही. तर ते लिव्ह इन रिलेशन प्रॉब्लेम आहे म्हणून नव्हे, तर त्याच्यामध्ये पितृसत्ता आणि जाती व्यवस्था येते म्हणून. याला जोडून श्रीकांत मगाशी तू असं म्हटलं होतंस की पुरुषांना असं वाटू शकतं का जेव्हा आपण पितृसत्तेच्या विरोधात, तर आपण पुरुषांच्या विरोधात कसे असू शकतो मला सांगा? पुरुष आणि स्त्रिया आणि इंटरसेक्स आणि सगळे कुठून येतात? इकडूनच येतात ना. जन्माला येताना कोणताही मुलगा हिंसक असतो का? कोण त्याला हिंसक करतो? समाज करतो ना. महापुरुषांची गोष्ट सायन्स मध्ये असेल, कुठे असेल, इतिहास असेल, सगळा इतिहास काय, ह्या राजाने लढाई कशावरती केली आणि कोणतं राज्य केलं आणि कशा पद्धती, सगळे हिंसक. इतिहास पूर्णपणे हिंसेवरती आधारित आहे. बायकांनी काय केलं? जोहर केला राजपुतानामध्ये. म्हणजे हे जेव्हा सगळं आपल्याला दाखवलं जातं, बायका सती गेल्या, हे सगळं दाखवलं जातं, त्यावेळेला आपण मुलांना हिंसक करत असतो आणि मुलींना आपण घाबरट करत असतो. तर फुल्लच विरोधामध्ये हे नाहीये. पुरुष आपले साथी आहेत ह्याच्यामध्ये, आणि जितक्या लवकर ही सायकलची दोन्ही चाकं एकत्र चालायला लागतील तेव्हा मागच्या चाकावरती जास्त भार येणार नाही आणि पुढचं चाक मागच्या चाकाला फक्त हलवणार नाही, तर आपण जास्त लवकर पुढे जाऊ. त्यामुळे इथे असलेले कोणी पुरुष आहेत, ट्रान्स लोक आहेत, इंटरसेक्स आहेत, सर्व जे कोणी आहेत यांनी कुठेही मानून घेऊ नये. मी जसं म्हटलं तसं आपण जे नवनिर्माण करू त्याच्यामध्ये प्रत्येक व्यक्तीला एक आनंदमयी आणि समानतेवरती आधारित आयुष्य जगण्याचा अधिकार प्रस्थापित करून देणं हे आपलं काम असेल. ओके. पुढे एक प्रश्न आहे की शिक्षणामध्ये लहानपणापासूनच जर महिलांच्या विषयीच्या कायद्यांचं शिक्षण दिलं तर त्याची मदत होऊ शकते का? शिक्षणामध्ये जर आपण त्या पद्धतीने केलं तर, कायदे शिकवले तर. कायदा हा आयडिया चांगली आहे, मी विचार नाही याच्यावरती फार केलेला, पण शिकवलं तर चांगले. मला असं वाटतं का कोणता विशिष्ट कायदा किंवा असं न घेता आपल्या राज्य घटनेची जी मूल्य आहेत, धर्मनिरपेक्षता, समाजवाद, लोकशाही, या सर्वांना धरून जे काही मटेरियल असेल हे जर आपल्या शिक्षण क्रमामध्ये आलं तर ते जास्त महत्वाचं होईल. आणि समानतेवरती आधारित असलं पाहिजे म्हणून तिकडे कायद्याचं उदाहरण केलं. किंवा कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ होतो आणि त्यामुळे स्त्रियांना पब्लिक स्पेसेस मध्ये येता येत नाही आणि म्हणून त्याच्यासाठी कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ होण्याच्या विरोधातला हा कायदा आहे, असं बॉक्सेस मध्ये किंवा उदाहरण जर आपण दिलं तर मला वाटतं की चालेल. आयडिया चांगली आहे, विचार करायला पाहिजे. परंतु लहान मुलांना कायदे जे आहेत हे शिकवणं किती त्यांना आकलन होईल आणि होऊ शकेल हा एक चर्चेचा मुद्दा आहे. पण मला जे वाटतं असं की त्या मूल्यांना धरून जर आपण केस स्टडीज म्हणून हे जर केलं तर त्याचा फायदा होऊ शकेल. मी विचार करीन याच्यावरती नक्की.
अर्णब गोस्वामीनं जे आता सोनिया गांधींच्या बद्दल जे काही विधान केलंय, तर याला आपण कुठल्या अँगलनं बघू शकतो? एक तर हे थोतांड आहे, ज्या पद्धतीने बोलत होते गोस्वामी, जे करत होते, म्हणजे ह्याच्यामध्ये खूप पैलू आहेत बरं का. सारखं इटली 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 म्हणणं, अरे ती या देशाची नागरिक आहे, ती सून आहे ना, म्हणता ना का सून आमच्या घरातली, कणगी इतकी सून घरात राहू शकते, बनगी इतकी लेक राहू शकत नाही, मग का नाही राहू शकत? सारखं सारखं इटली इटली काढणं काय? एक तर मला असं वाटतं का हा लो सेल्फ एस्टीम चा भाग आहे. दुसरं असं की अशा पद्धतीने म्हणणं की त्यांना आनंदच झाला असेल किंबहुना हे थोतांड आहे, कारण त्यांना माहितीये की पालघरमध्ये जिकडे आहे तिकडे भाजपाचीच मेजॉरिटी आहे, मुसलमानांच्या कडून ही हत्या झालेली नाही. आणि आता त्याला एक विशिष्ट रूप देणं, कारण त्यांना उत्तरच नाहीये. आणि त्यामुळे अरे कोणीही जरी ह्या जगातला माणूस मेला तरी मला सर्व झालंच पाहिजे. कोणालाही जरी मारलं, माझ्या पूर्णपणे विरोधात असलेल्या एखाद्या व्यक्तीला सुद्धा जर हिंसक पद्धतीने असं जर मारलं, तर मला त्याच्यामध्ये जर वाईट नाही वाटलं, तर मी माणूस कसं राहिले? माझा माणूस पण मेलं ना, मला त्रास झालाच पाहिजे. आणि त्यामुळे हे जे कोणी होते, साधू होते, तर ते कोणते पण ते कोण होते माहित नाही. परंतु मला काय म्हणायचंय की अगदी ते जरी हिंदू धर्माचे प्रचारक जरी साधू असले, तरी त्यांना मारलं तर त्रास झाला पाहिजे. परंतु ह्याला जे वळण दिलं जाते तसं नसताना ते करण्यासाठी तो एवढा मोठा आवाज होता, ते करण्यासाठी तो आक्रोशपणा होता. परत मी असं म्हणेन की एका व्यक्तीच्या विरोधामध्ये बोलून त्या व्यक्तीच्या हातामध्ये मोठं चॅनल आहे, आपल्याला ते बोलण्यासाठी तो प्लॅटफॉर्म पण नाही, आपले असे छोटे छोटे प्लॅटफॉर्म्स आहेत. म्हणून परत मी असं म्हणेन की आपली बेसिक मूल्य काय आहेत समाज बदलण्यासाठी, आणि याच्यामध्ये आपल्याला जे करायचं असेल त्या ठिकाणी आपण कसं जाऊ शकतो. आणि म्हणून आपल्याला त्या मूल्यांच्याकडे आपण आपण काय करतो, आपण आगीच्या बंबासारखे जातो. एक झाला तिकडे धार्मिक तेढ निर्माण झाली, आपण तिकडे पळतो. पण हे लक्षात ठेवा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ 1925 सालापासून जे आहे हे हिंदू मुसलमान एकत्र राहू शकत नाहीत, जाती व्यवस्था टिकून राहिली पाहिजे, स्त्रियांचं दुय्यम स्थान असलं पाहिजे, हे ते पूर्ण 24/7 ते करत आहेत. आज पूर्ण मशिनरीज आहेत ज्याच्यामध्ये ट्रोलिंग शिकवलं जाते, त्याच्यामध्ये रोज काही ना काहीतरी जे आहे ते लिहिलं जातं धर्मनिरपेक्षतेच्या विरोधामध्ये, आपल्या सर्व लोकांच्या विरोधामध्ये. आपण सुद्धा जाऊन तशा पद्धतीचं भरीव काम केलं पाहिजे लोकांच्या मध्ये. जो मगाशी प्रश्न विचारला होता की आपण जेव्हा बोलतो तेव्हा समाजाला ते मान्य होतं का? कारण आपण असं पॉप्युलर बोलत नाही ना, आपण धर्माच्या पातळीवर एकत्र होऊ, आपण जातीच्या पातळीवरती एकत्र होऊ, असं आपण काही थोतांड करत नाही, रचत नाही. मग आपल्याला नेमका आपला अजेंडा काय असलं पाहिजे? मी रणनीती शब्द वापरत नाही, कारण रणनीती हा जो आहे हा हिंसक शब्द आहे. मी कार्यनीती, कार्यपद्धती हा शब्द वापरते. आपली कार्यपद्धती काय असेल? आमूलाग्र सामाजिक परिवर्तन जे पुरोगामित्वाकडे जातं त्याच्याकडे आपल्याला गेलं पाहिजे. अर्णब गोस्वामी काय आज एक आहेत तर त्यांच्यासारखे 10 असतील. मी म्हणेन त्यांच्या नाते. श्रीकांत, आवाज कट होतोय का? नाही येतोय. श्रीकांत पुढे काय? हो, मनीषा ते पुढे मी 3 प्रश्न सांगतो, वेळ कमी आपल्याकडे, पण महत्वाचे याच्यातनं एक आहे की प्रसार माध्यम पितृसत्ता वाढीसाठी कशा पद्धतीनं मदत करतात. दुसरं आहे की शाळेमध्ये सेम मुलांना आणि मुलींना सेम युनिफॉर्म ठेवून काय फरक पडेल का? आणि तिसरा प्रश्न मी मुद्दाम मागे ठेवतो, पण त्याची जास्त महत्वाची चर्चा आहे असं मला वाटतं, आणि तो आपल्या चर्चेचा शेवट पण होऊ शकतो, की आपल्या चळवळीच्या आणि एकूण कामामध्ये पण कार्यकर्त्यांच्या आणि याच्यात पण समानता आणण्यासाठी पुरुषांना कसं इन्व्हॉल्व करून घेता येईल, मुलग्यांना कसं याच्यामध्ये सहभागी करून घेता येईल, काय काळजी घ्यायला पाहिजे. आणि मी त्यात एक प्रश्न माझ्या मनाचा ऍड करतो की कार्यकर्त्यांच्या मनातली पितृसत्ता कमी करण्याच्या दृष्टीने काय प्रयत्न करायला पाहिजे. कारण चळवळीत पण कधी कधी आपल्या पण मनामध्ये कळत नकळतपणानं पितृसत्तेचं भावना येते. हो, पहिला सांग परत. प्रसार माध्यम काय करतात? प्रसार माध्यम नक्कीच न वापरतात. रेझर विकायचा आहे तर तिकडे एखादी मुलगी, म्हणजे हा रेझर वापरला ती मुलगी मिळते. फेअर अँड लवली वापरलं तर मोठा बंगला आणि ऑफिसर पुरुष मिळतो. स्त्रीची लैंगिकता जी आहे ही वापरलीच जाते, म्हणजे कोणत्याही कारणासाठी काही तुम्ही करत असाल तेव्हा. मी ह्याच्या पुढे जाते थोडस. जेव्हा हार्पिक नाव वापरलं मी, हार्पिक नक्की मला माहित नाहीये, पण संडास साफ करायचं जेव्हा एखादं काहीतरी असतं तेव्हा बाई आतमध्ये जाऊन ते साफ करते, बाहेर येते, मग नवरा एकदम असं करतो.
आता हे सुद्धा प्रसार माध्यम जे आहेत हे सेक्सिझमच करतात. तर मला फक्त स्त्रियांच्या कपड्यांच्या वरती किंवा तोकडे कपडे घालतात म्हणून प्रसार माध्यम स्त्रियांचा वापर करतात का, तर माझं त्याच्यामध्ये थोडंसं दुमत आहे. मला असं वाटतं की कोणत्या तरी एखाद्या करवा चौथचं व्रत बाई एखादी करते किंवा नवऱ्याच्या पाया पडते, अशा पद्धतीची जी आहेत ही चित्र ही सुद्धा पितृसत्ता पुढे करत असतात. आणि अनेक वेळेला जेव्हा आपल्याला फक्त कमी कपडे घातलेले आहेत म्हणून आपण आंदोलनात उतरतो, तेव्हा उजवे पक्ष आपल्या बरोबर का उतरतात? उजवे पक्ष आपल्याला आलीच पाहिजे की याच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. आणि म्हणून आपल्याला जर पितृसत्तेच्या पातळीवरती जर आपल्याला बघायचं असेल तर प्रसार माध्यम जी आहेत, आता सिरियल असतील, माझ्याकडे टीव्हीच नाहीये त्यामुळे सिरियल बघत नाही, परंतु सिरियल्सच्या मध्ये दिवसभर ज्या बायका या एवढ्या मोठी दाखवली आणि शालू नेसून फक्त एकमेकांची भांडत असतात आणि पितृसत्तेतले ते बिचारे पुरुष फक्त मोठ्या मोठ्या फॅक्टऱ्या करत असतात आणि या सर्वांचे बळी असतात. हे सर्व सुद्धा जे त्या पूर्णपणे बायका ज्या आहेत ह्या त्या अर्थाने सोज्वळ असतात, कपडे बिपडे सगळ्या साडी बिडी नेसलेल्या. तर म्हणून केवळ कपड्यांवरती प्रसार माध्यमांच्या कोणत्या पद्धतीने हे आपण तिकडे पाहिलं पाहिजे. याच्याशी संबंधित दुसरा होता का तो शाळेमध्ये सेम युनिफॉर्म ठेवून काय मदत होईल का? आता परत मी इंटरसेक्शनॅलिटीकडे जाते, आंतरशाखीय स्वरूपाकडे जाते की युनिफॉर्म जो आहे हा युनिफॉर्म कशासाठी केला, तर श्रीमंतांनी एक प्रकारचे कपडे घालू नयेत आणि गरिबांनी दुसऱ्या प्रकारचे कपडे घालू नयेत म्हणून युनिफॉर्म आणला, बरोबर आहे. आणि त्यामुळे युनिफॉर्म आणल्याने तुम्हाला तिकडे त्या अर्थाने तुम्ही समान होता. आता मी खेड्यात काम करते, मी जेव्हा 5 वर्ष रमेश आमची मुलं जेव्हा आम्ही पुरंदर तालुक्यातल्या एका दुर्गम गावामध्ये 5 वर्ष राहत होतो तेव्हा बघायचो की मुलगी सुद्धा दिवसाआड शाळेमध्ये जात होते. मुली शाळेत जाऊ शकत नव्हत्या का, तर युनिफॉर्म नव्हता. आता तुम्ही विचार करा, जर एखादा मुलगा किंवा मुलगी एक सोमवार बुधवार शुक्रवार शाळेत जातो, एक मंगळवार गुरुवार शनिवारी जातो का, ते एक युनिफॉर्म आहे, गणित कसं समजणार, सायन्स कसं समजणार? म्हणजे कशासाठी आले की नेहमी सारखं 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 कुठे जाते माहितीये का, आपली जी मूल्य आहेत आणि आपली कार्यनीती. हा युनिफॉर्म का आणला, तर समान असल्यासाठी. पण युनिफॉर्म नाही म्हणून जर शिक्षकांनी मारून मुलांना घरी परत पाठवलं तर ते युनिफॉर्म आणण्याचा अर्थच जो आहे तो तिकडे निघून जातो. शाळेमधली जी आहे ही पटसंख्या वाढावी म्हणून युनिफॉर्म आहे, ती काढण्यासाठी ती नसावी. आणि म्हणून श्रीमंत लोकांना ते युनिफॉर्म काही 6 युनिफॉर्म असतात, ते एका रविवारी वॉशिंग मशीन मध्ये टाकून सगळे धुवू शकतात. गरीबाच्याकडे जर 2 मुलांच्या मध्ये किंवा 2 मुलींच्या मध्ये एक युनिफॉर्म असेल तर गणवेशाशिवाय सुद्धा शाळेमध्ये यायला काही हरकत नाही. आता शेवटचा तू जो म्हटला होता तो एकदा परत. हा, तो आहे की त्याच्यातला पहिला भाग आहे की पुरुषांना आणि मुलग्यांना इन्व्हॉल्व करून घेण्यासाठी कशा पद्धतीनं काय करावं लागेल, आणि दुसरा त्याला मी जोडला तो की आपल्या चळवळीमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मनात पण कधीतरी पुरुषसत्ताक पद्धतीचे विचार असतात आणि कृती असू शकते, त्याच्यावरती काय करता येईल. तर आपल्याला मुलग्यांना आणि पुरुषांना आपण एकत्र केल्याशिवाय, आजच आपल्या ह्याच्यावरतीच कितीतरी पुरुष आहेत नाही का रे श्रीकांत, आपल्या आता ह्या कॉलवरती खूप पुरुष आहेत ना, खूप मुलगे आहेत, बरोबर आहे ना. म्हणजे ते सहभागी झालेच आहेत ना. पण त्यांना असं वाटतं की पितृसत्ता जाती व्यवस्थेच्या विरोधातली जी आहे, जी काही संघर्ष जो आहे त्याचा मी एक भाग आहे. तर त्यामुळे आपण छोटे छोटे प्रकल्प घेऊन की आपल्या घरामध्ये तर पंक्तीला बसणार नाहीत, सगळे एकत्र बसतील म्हणजे मला कळेल की कोणाला भांडी खडखडून खायला लागतात आणि कोणापर्यंत काय येतं. भाकरी शेवटपर्यंत राहत असेल पण कोशिंबीर राहते का, मटण राहते. जर जेव्हा आपल्याला पंक्तीमध्ये लोक जेवत नसतील तेव्हा घरामध्ये कामाच्या ह्याच्यामध्ये सहभाग घेईन, मुलांना मी बघायला लागेन, बायकोचे कपडे धुवून वाळत घालण्यामध्ये कसली लाज नाहीये, उलट मी रोल मॉडेल होईल. आणि हे करत असताना मी सत्ता एकवटणार नाही, कारण पितृसत्ता, सत्ता शब्द विसरू नका. मी काम करतो घरामध्ये, सगळं करतो, मुलांना बघतो म्हणून आता मी खूप चांगला पुरुष झाले म्हणून माझ्याकडे खूप जास्त सत्ता आली, तर मग ते काही ह्या पूर्ण संघर्षाचा निर्मूलनाचा भाग होत नाहीत. आपल्याला सत्तेचं विकेंद्रीकरण करायचंय आणि म्हणून त्याच्यामध्ये आपल्याला पुरुष स्त्री आल्या पाहिजेत. पण आता जर समजा LGBT समूहाचे जर मुद्दे असतील तर तिकडे माझ्यासारखी विवाहित स्त्री तिकडे लिडरशिप घेऊ शकते का, मुस्लिम स्त्रियांचे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये मी लिडरशिप घेऊ शकते का, दलित स्त्रियांचे प्रश्न आहेत मी लिडरशिप घेऊ शकते का, नाही.
तिकडे दलित स्त्रियांचीच लिडरशिप असली पाहिजे, तिकडे LGBT लोकांचीच लिडरशिप असली पाहिजे, तिकडे मुस्लिम स्त्रियांचीच लिडरशिप असली पाहिजे. मात्र मी पळपुटापणासारखं मागच्या मागून पळून जाता कामा नये. कोणाबरोबर तिकडे जगायचं किंवा मरायचं त्यावेळेला माझा सपोर्ट तो पूर्णपणे हा राहिला पाहिजे. त्या पद्धतीचा मी सपोर्ट केला पाहिजे. म्हणून पुरुषांनी स्त्रियांच्या पितृसत्तेच्या या पूर्ण सर्वांच्या पितृसत्तेच्या निर्मूलनाच्या लढाईमध्ये लिडरशिप रोलमध्ये असता कामा नये, सपोर्टिव्ह रोलमध्ये असलं पाहिजे. कारण तू श्रीकांत जसं म्हणाला तसं पितृसत्ता ही पिढ्यानपिढ्या शिकवलेली आहे. जसं जात नाही ती जात, तशीच पितृसत्ता कुठून डोकावेल हे आपल्याला सांगता येत नाही. आणि म्हणून आपल्यामधली जी पितृसत्ता आहे ती पितृसत्ता प्रत्येक वेळेला आपण त्याला चर्चेला घेणं, आपण त्याला प्रश्न विचारत राहणं आणि समोरच्या व्यक्तीने सुद्धा सारख्या चुका न काढता कशा पद्धतीने आपण त्या व्यक्तीला हे बघा हे झालं ना, आपण अशा पद्धतीचं हे बघ हे जे वागणं होतं की नाही ह्याचा असा परिणाम होऊ शकतो, असं आपण जर डायलॉगने एकमेकांशी जर आपण बोलू शकलो तर आपण नक्की पुढे जाऊ. ह्याच्यामधून जे आहे हे काही आपल्याला प्रश्न सगळेच्या सगळे सुटतील असं नाहीये. पण पुरुषांनी एक मान्य केलं पाहिजे की पितृसत्तेमध्ये त्यांना फायदा जास्त होतो. हल्ली आपण काय बघतो, जेंडर जेंडर जेंडर, फक्त जेंडरच्या वरती खूप जोर दिला जातो. आणि मग कसं पुरुष आणि स्त्रिया दोघंही कसे जेंडरचे बळी आहेत, दोघंही कसे पितृसत्तेचे बळी आहेत, असं एक नवं जे विधान झालेलं आहे. मला वाटतं का हे पितृसत्ताक फायद्यासाठी हे सगळं विधान आहे. पुरुषांना पितृसत्तेमध्ये बळी ते नसतात. मी एक शेवट उदाहरण आपल्याला, पितृसत्तेमध्ये या स्त्रिया बळी नाहीयेत, त्याही ज्या आहेत या सर्वायव्हर्स आहेत, त्याच्यापैकी काही वाहक सुद्धा आहेत. परंतु आपल्याला मान्य करावं लागेल की मी स्त्री म्हणून एका पातळीवरती वंचित जरी असले तरी सुद्धा मी सवर्ण असल्यामुळे मला काही फायदे मिळालेले आहेत, मी शहरी असल्यामुळे मला काही फायदे मिळालेले आहेत. आणि हे जे मला फायदे मिळालेले आहेत हे मी अख्खा आयुष्यभर एकवटच जाणार की मला जे फायदे मिळालेले त्या सर्वांचं मी विकेंद्रीकरण करणार. फेमिनिझम मध्ये पॉवर अपॉन आणि पॉवर विथ हा जो कॉन्सेप्ट आहे, तर इफ यू यूज युअर पॉवर अपॉन पीपल तर मग तुम्ही त्या वाईट व्यवस्थेचे वाहक होता. आणि इफ यू यूज युअर पॉवर विथ पीपल तर मग आपण त्याचे वाहक होत नाही, आपण ती पितृसत्ता किंवा जी कोणती असेल व्यवस्था याचं उच्चाटन करण्यासाठी आपण कार्यकर्ते होतो. तर पुरुषांनी कुठे घाबरू नये, चर्चा करायला घाबरू नये आणि तुम्ही याचे साथीदार आहातच आमचे हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि स्त्रियांनी जे आहे हे वेगवेगळ्या पातळ्यांच्या वरती आपलं जे आहे लिडरशिप घेतली पाहिजे, त्याचं वाचन केलं पाहिजे, लिखाण केलं पाहिजे. आणि आपल्यामध्ये सुद्धा मुस्लिम स्त्रियांचं नेतृत्व आहे का, दलित स्त्रियांचं नेतृत्व आहे का, विकलांग स्त्रियांचं नेतृत्व आहे का, हे स्वतः जे आहे याचं सारखं आत्मचिंतन करायला. आत्मचिंतनामधूनच आपल्याला नवी व्यवस्था जी आहे चांगली आपल्याला शक्य होईल. ओके संजय,